आता अत्रेसाहेब उभे राहिले, पॅन्ट सावरली, डोक्यात राग होताच की या 2 जणांनी मला अडवणे बघतोच. लोक, विषय साहित्यातलं श्लील आणि अश्लील आपण ते नंतर बघूया. आधी या तमाम सभेनं असा ठराव पास करूया की या वयामध्ये श्रीकेश क्षीरसागरांनी असं दुसऱ्याच्या स्नानगृहामध्ये डोकावून बसू नये. सगळा हसन टाळ्या आणि श्रीकेशची कपाळावर हात मारायला लागले. ते म्हणायला लागले, मी असं कधी म्हटलंय काय म्हटलंय. आचार्य अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांचे व्यक्तिमत्व, त्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे नगर वाचन मंदिराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री श्याम बुर्के व सौ गीता बुर्के यांनी कुमारदार अत्रे हा कार्यक्रम सादर केला. त्याचा आभार आपल्यासाठी. धन्यवाद. काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी काळाच्या पडद्याआड जातात, पण तरीही त्यांचं अस्तित्व हे आपल्यामध्ये जिवंत राहतं. असंच अत्यंत नावाजलेले लेखक, कवी, संपादक, नाटककार, चित्रपट निर्माते, शिक्षण तज्ञ, राजकारणी, किती 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 विशेषण लावते मी, असे आपले अत्रे आणि वक्ते, मुख्य म्हणजे वक्ते, अतिशय उत्तम वक्ते प्रल्हाद केशव अत्रे आणि आपले आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन. त्यासाठी आपण इथे सगळे जमलो आहोत. सुरुवातीलाच मी प्रास्ताविक आणि स्वागतासाठी पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुलिंद महेंदळे यांना इथे येण्यास बोलले. सगळ्यांना माहिती आहे 13 जून 1969 रोजी आचार्य अत्र्यांचं त्यांना देवाज्ञा झाली. त्याला आता 55 वर्ष होऊन गेली. आचार्य अत्रेच्या मी कसा झालो या पुस्तकामध्ये अनेक वेळा पुणे नगर वाचन मंदिराचा उल्लेख. त्या स्मृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय बाबूराव कानडे, मिस्टर मिसेस बुर्के आणि विशेष म्हणजे आपण सगळे, पहिल्यांदा आपण सगळ्यांचं मी स्वागत करतो. आचार्य अत्रेंचे फार मोठी फोटो खाली आहे. आचार्य अत्रे खाली वाचत बसत अशी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. काल मला कोणतरी सांगत होतं डॉक्टर प्रधानांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आचार्य अत्रेंचा उल्लेख आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी शाळेत शिक्षक होतो आणि शिक्षक होण्यापूर्वी मला एकाने सांगितलं होतं की आचार्य अत्र्यांचं मी कसा झालो ते तू वाच, आणि मी कसा झालो त्याच्यामध्ये तू मी शिक्षक कसा झालो हे तू धरून वाच. आचार्य अत्रेंचं म्हणजे मला एक विशेष सांगायचंय म्हणजे मी कसा झालो हे पुस्तक अक्षरशः गीता आहे, बायबल आहे. आज आपण श्याम बुर्केंच्या वाणीतून ऐकणार आहोत. आणि एकच सांगतो, साहित्यावर प्रेम करणारी व्यक्ती कशी असू शकते त्याचं जिवंत उदाहरण आपल्यासाठी. काय करू शकतात माणसं ते त्यांच्या वाणीतून आपण जरूर ऐकूया. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. कुमारदार विषयांची सुरुवात झाली आहे, पण आम्ही सगळेजण खूप मोह आवरणार आहोत आणि कमीत कमी बोलणार आहोत, कारण आपल्याला खूप छान कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे, ऐकायचा आहे. तुमचा जास्ती वेळ नाही घेणार. श्रीयुत बाबूराव कानडे, मी त्यांची काय ओळख करून देणार. म्हणजे खरोखर आपल्या आदर्श व्यक्तीसाठी, त्याच्या प्रेमासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य घेणारी व्यक्तिमत्व, ही भाषा आणि साहित्याचा प्रवाह हा पुढे पुढे नेत असतात. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज अत्रेंसाठी तन, मन आणि धनाने समर्पित आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा श्री बाबूराव कानडे आज इथे आपल्या संस्थेमध्ये आलेले आहेत, पुणे नगर वाचन मंदिरमध्ये, की जिथे साहित्याचा वसा जपला जातो आणि अत्यंत नामवंत व्यक्तींचं नाव हे माझ्या अंगावर खरोखरी शहारे येतात. मी कुणालाही सांगत आहे की आपल्या संस्थेशी जोडलं गेलेलं आहे आणि हे सर्व आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न सगळेजण करत आहोत. तर त्यामध्ये त्यांचं नाव जोडलं जाणं आणि या 2 संस्थांनी एकत्रित येऊन हा आपला पहिला कार्यक्रम आहे.
याची सुरुवात होणं हा खरोखरी उत्तम योग आहे असं म्हणायला पाहिजे. आपले आजचे वक्ते श्री श्याम भुरके यांचा सत्कार करण्याची मी श्री बाबूराव कानडे यांना विनंती करते. आज सकाळी माननीय अत्रे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी दोन्ही संस्थांमधनं आम्ही सर्वजण तिथे जमलो होतो. तेव्हा त्यांच्या पुतळ्यावरचं मी वाक्य वाचलं. त्यांनी स्वतःचं एक वाक्य त्यांचं लिहिलेलं आहे तिथे की उद्या जर कधी माझी समाधी बांधायची वेळ आली, उद्या जर कधी माझी समाधी बांधायची वेळ आली तर जरूर लिहा की मी वेडा असेल, अविचारी असेल, पण कृतज्ञ मात्र नव्हते. अतिशय उत्तम एका वाक्यातून व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे उलगडा कसा होतो. आज पारदर्शी माणूस म्हणायला पाहिजे. हा अंतर्बाह्य मोकळा होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे किस्से, त्यांचे वाद, त्यांची भांडणं, त्यांचं हसणं, त्यांचं ते पोट सावरणं, त्यांची उभी राहण्याची पद्धत, हे सगळं काही विशेष होतं. सगळं काही, प्रत्येक गोष्ट विशेष होती. आणि मुख्य म्हणजे गर्दीला खिळवून ठेवण्याचं त्यांचं कसं अतिशय लीलया. बरोबर समोरचा कितीही जणांचा तिथे जमलेला असो, गर्दी जमलेली असो, लोक जमलेली असो, आणि हजर जबाबी उत्तम उत्तम किस्से आज आपल्याला म्हणजे सांगणार असे वाटतात, पण खरोखर नाही आपल्याला. कारण त्यासाठी आज वक्ते अत्रे हे किती मोठे होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच आजच्या या दिनी त्यांच्यासाठी म्हणून एक छोटंसं व्याख्यान म्हणूया किंवा हा किस्स्यांचा कार्यक्रम म्हणूया. त्यासाठी आपण श्री श्याम भुरके यांना बोलवले. तर आता त्यांचा पण परिचय. आज श्याम भुरके यांना ओळखत नाही असं मला नाही वाटत पुण्यात कोणी आहे. कारण तुम्ही कुठल्याही वृत्तपत्राचं निवेदन काढून बघा, श्याम भुरके यांची आणि त्यांच्या सौभाग्यवती त्याची साथ आहे त्यांच्यामध्ये की त्या दोघांची मिळून इतक्या जणांवर, इतक्या भोर साहित्यकारांवरती ते बोलत असतात. सकाळी ते बोलता बोलता म्हणाले की पु ल, बपू तरे यांच्यावर बोलणारे खूप जण असतात, तेही बोलतातच, पण वि स खांडेकर आज दुर्मिळ नावं की ज्यांच्याबद्दल बोलण्यासाठी तेवढा अभ्यास हवा, तेवढा धाडस हवं. यावरतीही त्यांचं व्याख्यान असतं. आपण नक्कीच त्याचा पुन्हा आपल्यासारख्या श्रोत्यांसाठी विचार करूया. तर म्हणून मी जास्ती खरंच हे नाही करत. एवढं एकच सांगते की दोघे नवरा बायको मिळून असे कार्यक्रम करतायत आणि उत्तमरित्या त्यांना ते करत राहावं. कारण मी आज इथल्या कुणाचंही वय विचारणार नाही या ठिकाणचं, कारण आपल्या सगळ्यांना कॉम्प्लेक्स येईल अक्षरशः. त्यामुळे या वयामध्ये ही लोक जे काही काम करतात त्याबद्दल त्यांचं खरोखरी कौतुक आहे. आणि आता हा आपण हे तुमच्या हातात देत आहोत. सुरू करू. व्यासपीठावरील सर्व सन्मान्य महोदय, विशेषतः आदरणीय बाबूराव कानडे ज्यांनी त्यांचा ट्रस्ट सर्व काही या नामवंत नगर वाचनालय संस्थेला दिलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचा आभार. आणि आदरणीय मधुमिलिंद मेंदळे यांनी आता आम्हाला चांगलं प्रोत्साहित केलेलंच आहे, ते नेहमीच करत असतात. कार्यकारिणीचे सर्व सदस्य त्यांनी अतिशय प्रेमानं आम्हाला इथं बोलवलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे खुमासदार अत्रे. मंडळी, मी आहे सातारचा. मी साताऱ्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना शाळेत प्रकटन व्हायचं, काही सांगायचं असलं की. ते प्रकटन झालं असं की 1963 मधलं साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, हे न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे आपल्या शाळेच्या मैदानावर होणार आहे. आम्हाला आनंद झाला, एवढे भाऊक सगळे आता साहित्यिक भेटणार आपल्याला. पण दुसऱ्या दिवशी मनात विचार आला, पुढे कोण बसणार? नामवंत साहित्यिक, देणगीदार, महापौर, ही सगळी मंडळी पुढे बसणार. आपल्याला काय ते साहित्यिक असे ठिपके ठिपके दिसणार नाही, काय बरोबर नाही हे. तेवढ्यात पुन्हा प्रकटन झालं. या संमेलनामध्ये ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे त्यांनी नावं नोंदवली. आम्ही पळतच सुटलो. पहिलं ना
स्वयंसेवक झाल्यावर 2 लाभ असतात. एक म्हणजे तुम्हाला कितीही पुढे जाता येईल. अध्यक्षांच्या मागणं जाता येतं, तांब्या भांडे ठेवायला याला त्याला. जे पुढे नामवंत बसले त्यांच्याही पुढे जाता येतं. आणि दुसरा लाभ, समोरचा प्रकार जर कंटाळवाणा चाललाय वाटलं तर निघून जाता येतं. कारण हा कार्यकर्ता आहे, कामासाठी गेला असं वाटतं. पण अध्यक्ष असतात तर हलता येत नाही, शेवटपर्यंत बसावं लागतं. आम्ही अगदी आनंदात होतो आणि आदल्या दिवशीपासून साहित्यिक यायला लागलो. प्रेक्षागृह म्हणून आमच्या श्रमाने आम्ही बांधलेली तिथली इमारत होती, त्याच्या कट्ट्यावर मंगेश पाडगावकर बसला, त्यांची सही गेली. साहजिकच त्यांचे मित्र बाजूला वसंत बापट होते, त्यांची सही गेली. शाहीर अमर शेख होते, त्यांच्या हातात एवढी कुऱ्हाड होती. मी म्हटलं मला सही द्या, हे घ्या. आणि अशी फर्रेबाज सही दिली. हे लांब केसे केलेले, पण ती कुऱ्हाड म्हणजे त्यांचं पेन होतं. त्या वाघाचं कातडं वगैरे पात्याला लावलं होतं, पण ते फिरवल्यावर आतनं पेन निघायचं. नंतर आम्हाला कळलं, पण त्यांनी दिलं. मामा वरेरकर त्यांची सही घेतली. काय उत्साह! त्यावेळेला वही करणं हा 15 दिवसाचा कार्यक्रम असायचा सह्यासाठी. कारण तो बाइंडिंग करणारा हे किरकोळ काम आहे म्हणून उद्या ये परवा ये करत 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 ते केलेले, पण सह्या गोळा केल्या. आणि पाहतो तर व्यासपीठावर एकदम एक चांगला परिसंवाद सुरू झाला. अध्यक्ष महोदय नवी तथा काकासाहेब गाडगीळ त्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रास्ताविक केलं की आता परिसंवाद सुरू होईल. त्याचं नाव आहे साहित्यातलं श्लील आणि अश्लील. आणि नामवंत मंडळी आता व्यासपीठावर विराजमान झालेली आहे आणि ते खाली बसले. काकासाहेब गाडगीळ आपले पुण्यातले माहिती आहे, 5 फुटाच्या आतच तो माईक होता. तो असा 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 6 फूट 2 इंचावर गेला. आणि आचार्य अत्रे बोलायला वेळ आहे. नेहमीप्रमाणे पॅन्ट सावरली आणि काही बोलणार सुरू करणार तर पत्रकार कक्षातनच आवाज आला, अत्रे साहेब मुद्द्याला धरून बोला. अत्रे साहेबांनी त्या परीक्षकाचं पत्रकाराचं नाव घेत त्याला सांगितलं. सबंध नाव असं पूर्ण नाही घेतलं, पण टोमणा मारला. मी काय बोलतो ते योग्य की अयोग्य हे बघायला इथे नवी तथा काकासाहेब गाडगीळ उपस्थित आहे. खाली बैस. शेषाच्या मदतीला सरड्याची गरज नाही. या सरड्यात त्यांचं नाव होतं, मी सगळं सांगितलं. पण तेवढ्यात त्यांना ते नाव बरोबर त्यांनी त्या पत्रकारी ओळखत होते. आणि मग पुन्हा बोलायला सुरुवात करतायत तर व्यासपीठावरचेच एक व्यक्ती, ज्येष्ठ समीक्षक श्री के क्षीरसागर, ते म्हणाले कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे माझा पहिला क्रमांक आहे. काकासाहेबांनी पाहिलं तर खरंच त्यांचा पहिला आणि अत्रेंचा दुसरा होता. पण अत्रे साहेब बोलायलाच उभे राहिले होते. काकासाहेब उभे राहिले, म्हणले आपण सगळे सारस्वताच्या दरबारात यावं, असं आपल्यात आता इथे वाद नको. अत्रे साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही खाली बसा. आणि अत्रे खाली बस. आणि श्री के क्षीरसागर म्हणाले साहित्यात श्लील अश्लील असं काही नसतंच, ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एक स्त्री स्नानगृहामध्ये स्नान करते आहे तर यात काही अश्लील नाहीये. पण हे जर कोणी बाहेरून डोकावून पाहत नसेल आणि त्याची वर्णनं लिहायला लागलं तर ते अश्लील होईल, असंच काहीसं ते सांगत होते. मी मॅट्रिकला गेल्यामुळे बऱ्यापैकी टाळायला लागलो होतो. त्यांचं भाषण झाल्यावर आता ध्वनिक्षेपक होता अत्रे साहेबांच्या पुढं. त्यामुळे श्रीकेक्षी काय म्हणतात त्याला आता काही किंमतच नाही. आणि अत्रे साहेब म्हणाले, अरे एखादा साहित्यिक आपल्या कर्तृत्वानं पुढे चालला तर ह्या कोरट्या साहित्यिकांना हे बघवत नाही. त्यांनी तसं साहित्य निर्माण करून त्या पातळीवर यावं ना, पण ते त्यांना जमत नाही. मग यांच्या पुढे एकच मार्ग राहिलाय, पुढं चाललाय त्याला मागं ओढा, पुढं चाललाय त्याला मागं ओढा. आणि मागं ओढायचा सोपा मार्ग म्हणजे अत्रेनं अश्लील लिहिले, अत्रेनं अतिशयोक्तीनं लिहिले,
अत्रेनं विभत्स लिहितो. असं सारखं बोलत राहायचं, हे करत राहायचं सारखं, म्हणजे त्याला मागं ओढायला लागायचं. अरे हे पुण्यातल्या साहित्यिकांनो, तुम्ही तुमच्या देवांची काय नावं ठेवली ती तपासून पहा. भांग्या मारली, चिनाल मुरलीधर. अरे देवांना सुद्धा नावं ठेवायला पुढं मागं पाहत नाही. तात्रे नावाच्या माणसाला नावं ठेवायला नाही तर काय. प्रत्येकाला टाळ्या आणि हशा सगळं जोरदार चाललेलं होतं. माझा ब्रह्मचारी चित्रपट चालला, हे यांना बघवलं नाही. आत्र्यानं 4 पैसे मिळत आहेत, बघवलं नाही. मीनाक्षी टोकडे कपडे घालून उतरली असलो, आणि हे आत्रे. अरे तो किती वेळा सिनेमा बघायला जात होता सांगू का घरच्यांना? माझा श्यामसिंग नाही दिसला तुम्हाला? आणि मीनाक्षी तोकडे कपडे घाल, अतिशय ते भाषण गाजलं. आत्रे साहेब खाली उतरले तर सगळी गर्दी त्यांच्याकडे ना, आम्ही सुद्धा त्यांच्याकडे. मी माझ्या मित्राला म्हणलं, हे बघ आचार्य अत्र्यांना मी हात लावतो. तो म्हणलं का रे? अरे म्हणलं पुढं कधी संधी आली तर लोकांना सांगता येईल मी आत्र्यांना हात लावला. वाजवा काय. ज्याला मोठं व्हायचं ना त्यांना नेहमी मोठ्या माणसाच्या जवळ जायला. ये हृदयचे ते हृदय जाते. मी माझी ओळख बाहेर करून देताना सांगतो, माझी आजी सांगायची, गाडगे महाराज दारातनं जाताना तुला उचलून घेतलो. वा वा म्हणलं, मला तसं आता व्हायला पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मोर्चा संपला की आम्हाला शेव चिवडा हाताने खायला द्यायचे. तो असा पुढ्यात बांधलेला सगळीकडनं दोरा गुंडाळलेला द्यायचा आणि खारे पोरानं खारे पोराला. आणि नाना पाटलांनी बोलवलं की आत्रे नेहमी यायची सदैव. त्यामुळे खूप वेळा त्यांना ऐकायला मिळालं, करायला मिळालं. ही मोठी माणसं. शाळेच्या गॅदरिंगला, आमच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे आले होते. त्यावेळेला त्यांचं वय 100 होतं. आम्ही वाकून नमस्कार केला. कर्मवीर भाऊराव पाटील रोज आमच्या दारात शाळेच्या तिथनं चालत जायचे. त्यावेळेला आम्ही पाहायचो, अनवाणी पाय जायचे ते, हातात दंडा, खादीचे कपडे, मोठी दाढी असे. आम्ही असं नमस्कार करायचो, नसतं असं करत जायचं. हे सगळं लाभल्यावर धन गोखले मला शाला प्रमुख होते, ज्यांनी अनेक चरित्र लिहिली होती. त्यामुळे मी कॉमर्सला का कुठे हा भागच आला नाही. सगळ्या साहित्यिकांच्यावर लिहित गेलो. पुण्यामध्ये जे साहित्य संमेलन झालं अलीकडचं 7-8 वर्षापूर्वीच, त्याचं स्वागत म्हणून मी आणि गीता गुप्तेनी SM जोशी सभागृहामध्ये 7 दिवस 7 साहित्यिकांच्यावर कार्यक्रम केले. रोज एक. स्वातंत्र्यवीर सावरकर, वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, त्याच्या दुर्गाबाई भागवत, नंतर व्यंकटेश माडगुळकर, मारुती चित्तमपल्ली, असे रोज मजा येत होती. हे सगळं अत्र्यांनी आम्हाला शिकवलंय. माझ्या लग्नामध्ये मला पुस्तक भेट शिवाजीराव भोसलेने कुठलं दिलं असेल तर मी कसा झालो नाही, म्हणजे आणखीन त्याचं मला वाचायला मिळालं. अरे आपल्याला किती किती होता येतं, कशातच नैराश्य घ्यायचं नाही. अत्र्यांच्यावर काही संकट आले नाही तसं नाही. अगदी फौजदारी केसेस सगळ्या संकट आले, पण पुढं जायचं हे त्यात नाही. अत्र्यांच्यात शिकून असे अत्रे यांच्यावरचा आता आपण त्यांचं जीवन आणि साहित्यावरचा हा कार्यक्रम ऐकतोय. त्याचं नाव आहे उमासदा आत्रे. उमासदा आत्रे. भरजरी ग पितांबर नेला फाडून, भरजरी ग पितांबर नेला फाडून, द्रौपदीची बंधू शोभे नारायण, द्रौपदीची बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचारया गेले नारद म्हणून, गोट श्री हरीचे कापले ग पाय, बांधायाला चिंधी लवकर दे, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण
शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी काढून देईन प्रेमळे तयाचे माझ्यावरी ऋण वसने प्रेमून हरी राखी माझी रात चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी हात त्रैलोक्य मोलाचे वसन दिले सारून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. 1953 श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार द्यायला सुरुवात झाल्यावर पहिल्या वर्षी श्यामची आई या आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला हे आम्हाला अभिमान बसला. त्या अशा भाषेतलंच आमच्या ध्यानात येतं की मराठीतला अभिजात दर्जा केव्हापासून होता. तर ह्या श्यामची आई पाहिल्यावर होताच होता हे लक्षात येतं आपल्या. आणि पुरस्कार मिळाल्यावर साने गुरुजींची कथा त्याला त्याच्यावरचा हा चित्रपट हे आत्ताचं गीत हे आचार्य अत्रेंनी लिहिलेलं आहे. गीतकाराला म्हटले मला पाहिजे तसं नाही मीच देतो म्हणून त्यांनी लिहून दिला ऐनवेल त्याला. आणि पुरस्कार स्वीकारायला दिल्लीमध्ये आचार्य अत्रे गेले. दारातच व्ही शांताराम भेटले आणि त्यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. अभिनंदन अभिनंदन पुरस्कार आपल्या श्यामच्या आईला आणि तुला मिळाला वा वा अभिनंदन. आचार्य अत्रेंनी तो पुरस्कार स्वीकारल्यावर अत्र्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी मनोगत व्यक्त केलंच. ते म्हणाले हा पुरस्कार आचार्य अत्र्यांना मिळालाय असं मी समजत नाही. हा पुरस्कार साने गुरुजींच्या श्यामच्या आईला मिळालाय असं मी समजतो. हा पुरस्कार मातृप्रेमाला मिळालाय असं मी समजतो. हा पुरस्कार देशप्रेमाला मिळालाय असं मी समजतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार माझ्या माय माऊलू मराठीला मिळालाय असं समजतो. अशा त्यांचं भाषण त्यावेळेला सगळीकडे आकाशवाणीवरून ते ऐकायला मिळालं होतं लोकांना. ते भाग्य आहे त्याचं. पण चित्रपट अशा अत्र्यांचा जन्म सासवडला झाला. सासवडला जन्म झालेला माणूस काय फार मोठा होईल असं तेव्हा तर वातावरण नव्हतं. म्हणजे सोपानदेव वगैरे होतेच. असं सगळे लोक काय म्हणायचे मोठी माणसं पुण्यात जन्माला पुण्याला झालं. ते अशोक नायगावकर माहिती वाईचे मिरशा छाप ते म्हणजे मला पुण्यातल्या लोकांचं काय कळतच नाही. सारखं म्हणतात आमच्या पुण्यात मोठी माणसं जन्माला येतात. मोठी माणसं आमच्या वाईला अजून लहान लहान बाळच जन्माला पुण्यात नाही. पण आयुष्यातली एकदा तरी इच्छा अरे पुणे बघावं. आता जसं वाटतं ना मी अमेरिकेला एकदा जाऊन याल त्याला पुणंच बघावं. पण ते थांबलेले नव्हते. विनोद हा म्हणजे मला सासवडमध्येच शिकायला मिळाला. सासवडमध्येच मी मजा त्यातली केली. आणि तिथल्या करेच्या पाण्यात ते डुंबत बसायचे. परगावून ऊन असायचं कडक बरं वाटायचं त्या पाण्यात डुंबताना. परगावून कोणी पाहुणा आला की त्याची फजिती करावी असं मनात यायचं. आणि अत्रे पुढे जाऊन त्यांना म्हणायचे तुम्हाला या आमच्या इथल्या पाण्याचा गुण माहितीये का नाही. म्हणजे काय या पाण्यात जर कोणी बुडी मारली आणि तो वर आला तर त्याला गाढव शब्द म्हणता येते. काय म्हणताय का असं. हो कुठलं लोक येतात त्याच्यासाठी. आम्हाला वाटलं त्यासाठीच तुम्ही आलाय. तो म्हणायचं एवढी तेवढी आलोय आता बघूया त्याला काय जात आहे. गरम वाटतंय त्याच्यात बरंच आहे म्हणून तो कपडे उतरून पाण्यात खोलतं बुडी मारायचं. तो आत गेला आणि आता त्याला ऐकू येणार नाही याची खात्री पटली की अत्रे आणि कंपनी जोरात ओरडायचे तुझा बाप कोण. की तो वर आला की मान झाडत ओरडायचा गाढव. तो दुसरा येऊन म्हणायचं नाही हा चावटपणे काहीतरी चुकीचं बोलला. घोडा म्हणता येत नाही.
म्हणजे एवी तेवी आता भिजलो तर आणखीन बुडी मारायला आपल्याला. पण तो पुन्हा पाण्याच्या आत जायचा आणि आत गेला की पुन्हा हे ओरडायचे, तुझा बाप कोण, की तू वर आला की ओरडायचा घोडा. जोपर्यंत त्या पाहुण्याला आपली फजिती झाली हे कळत नाही आणि अत्रे आणि कंपनीला विविध प्राण्यांची नावं सुचतायत तोपर्यंत हा खेळ चालायचा. तो गेला की दुसरा पाहुण्याची वाट बघायची. असं म्हणजे फार आनंदात चाललं होतं. विनोद शिकायला काय अमुक गाव लागतं काय, आम्हाला इथंच ते सगळे मिळत होतं. शाळेमध्ये इन्स्पेक्शन असली की त्या इन्स्पेक्टरला खुश करायला त्याचं एक स्वागत गीत लिहिलं जायचं प्रार्थनेसाठी. तर इन्स्पेक्टर आले आत्रे आणि म्हणले आम्ही ते गीत पाठ करून ठेवलं होतं, कविता गुरुजींनी तयार करून दिली होती. ते ब्रँडर साहेब येती सदना, आनंद किती झाला आम्हा, संगे शोभे कामिनी त्यांच्या, कामिनी त्यांच्या, कामिनी त्यांच्या. अगदी म्हणले आळवून आळवून म्हणत तर ते चांगलं झालं. ब्रँडर झाले. मग काय झालं, दुसरी मग आणखीन एक रॉबर्ट साहेब आले. त्यावेळेला पुन्हा गाणं व्यवस्थित झालं. रॉबर्ट साहेब येती सदना, आनंद किती झाला आम्हा, संगे शोभे कामिनी त्यांच्या, कामिनी त्यांच्या. 4-1 महिन्यांनी आणखीन एक साहेब आले, सेजविक. आणि गुरुजी ते रजेवर होते जे काव्य करून देणार होते आणि ते परगावी गेल्यामुळं काही जमणं शक्य नाही. ते म्हणे काही नाही, आपल्याला मागचं आहे ते फोडायचं. जसं लग्नात आपल्या मंगलाष्टक असतात ना, ती सासू सगळीकडेच कशी गोड असते आधी काही कळत नाही, पण ते मंगलाष्टकात दिलेलं असतं. तसं त्यांनी काय केलं, तिथं फक्त सेजविक टाकलं ब्रँडरच्या जागे फोडून. आणि त्या दिवशी म्हणजे पुन्हा आम्ही आळवून आळवून म्हटलं, सेजविक साहेब येती सदना, आनंद किती झाला आम्हा, संगे शोभे कामिनी त्यांच्या, कामिनी त्यांच्या, कामिनी. ह्या वेळेला मात्र लोक अभिनंदन कौतुक न करता कुचितपणे हसत होते. त्यांनी झाल्यावर एका व्यक्तीला विचारलं की आज हसत का होते आम्हाला. ते म्हणले, अरे तुम्ही ते म्हणत होता गाणं, त्या सेजविक साहेबाचं नाही झालेलं लग्न आणि तुम्ही संगे शोभे कामिनी त्यांच्या, कामिनी त्यांच्या म्हणून सगळे हसायला लागले. आईच्या म्हणून ते म्हणजे मग त्याच्या पुढे म्हणले मी आता असलं काही प्रकार करायचंच नाही, हेच ठरवलं. त्याच्यात मजा आहे. आणि वर्गात गोष्ट सांगायला अत्रे उभे राहिले. त्यावेळेस वर्णन त्यांनी मी कसा झालो मध्ये लिहिलंय. ती जरीची टोपी, श्रीकृष्ण म्हणजे दुसऱ्याच्या टोपीतली टिकली ओढायला फार आनंद व्हायचा बघा, ती टोपी ती. आणि लांब शर्ट म्हणले तो इतका लांब असायचा की त्यामुळं खाली काय घातलंय लिहायलाच नको, पण आत लंगोट असायचा. आणि त्यावेळेला अत्रे बोलायला उभे राहिले आणि ते गोष्ट सांगायला लागले. एक होता हे कोल्हा झालं आणि एक होता कोल्हा झालं आणि एक होता सिंह झालं. नाही सिंह होता आधी एक होता सिंह झालं. आणि सगळे हसायला लागले, यांची फजिती झाली. आणि जरा सावरायचं ते हे जोर जोरातच हसायला लागले. तेव्हा अत्रे आता घाबरलेच आणि ते झालं असं म्हटले आणि वर्गाबाहेरच पाडले. त्याचं वर्णन मी कसं झालो मध्ये अत्र्याने दिलंय. पूर्वी प्रातर्विधीला लहान मुलं रस्त्याच्या कडेला बसायचं आणि आपला कार्यभाग उरकल्यावर आईला हाक मारायचं, झालं. त्याप्रमाणे म्हटलं मी झालं म्हटलं आणि जे बाहेर पळालो ते पळालं. भाषण हा प्रकार भीषण असून तो आपल्यासाठी नाही असं त्या दिवशी अत्र्यांनी ठरवलं. आपण याच्या फंदात पडायचं नाही. कसली फजिती सगळी, कारण सगळ्या शाळेत त्यांना झालं आलं रे, झालं गेलं रे असंच म्हणलं. अत्र्यांचं नाव झालं म्हणूनच पडलं होतं. पण मामा म्हणाला होता काय, पुण्याला आहे, पुण्याला आहे. आणि अत्रे म्हणजे पुण्याला जायचं ठरवलं. त्यावेळेचा प्रकार म्हणजे 3 ते 4 आठवडे तयारी करायला लागायची पुण्याला जायचं. आणि एवढं 20-22 किलोमीटर अंतर सोडून यायचंय. त्यावेळी तयारी बैलगाडी ठरवलेली. ते म्हणजे आमच्या काकांनी एकदा तर पुण्याला जायचं ठरवलं, बैलगाडी ठरली होती आणि त्याच्यात बसले आणि गावातले लोक इतके रडायला लागले. त्यांच्या आईने तर हंबरडा फोडून त्यांना मिठीच मारली. त्याला काका उतरले आणि म्हणले नाही जात मी पुण्याला, म्हणजे सासवडलाच राहिले काय. तर असं मागं राहायला नको आमच्या काकांसारखं. म्हणून मी ठरवलं कितीही लोक रडो काही हो आपण जायचंय. आणि अत्रे पुण्याला यायला खरंच त्या गाडीतून निघा. सारखं विचारायचे, मामा आलं का आपलं, पुन्हा आलं का, पुन्हा आलं का, पुन्हा आलं का.
आणि किती वेळ प्रवास चाललाय, सकाळी निघाले ते, दुपार झाली, संध्याकाळ झाली, काय पुणं दिसले. एकदा तरी आयुष्यात पुण्यात येताना पुणं बघावं अशी त्यांची होती इच्छा, पण ते काही जमलं नाही. अंधार पडला होता आणि अत्रेंना झोप लागली होती. तेव्हा मामान झोपेतच त्यांना उचलून आणून घरात ठेवलं होतं, कसब्यामध्ये. तिथे घरात ठेवलं होतं आणि सकाळी त्यांना जाग आली. ते एका आवाजानं, ठाक ठाक ठाक. मामा हे काय? अरे तो लोक भांडी घडवतात. तांबटलं होतं. मग भांडी घडवतात म्हणजे तयार करताना आपल्याला बघायला मिळेल? हो हो, तुला दाखवतो म्हणले. तेवढ्याच दुसरा आवाज आला. मामा हे काय? अरे इथं आगगाडी आहे. त्या आगगाडीची ही शिट्टी आहे. आगगाडी म्हणजे काय असतं? तेवढे अरे तसं खूप शेकडो हजारो माणसं एकाला बसतात. मग किती बैल जोडतात त्याला? नाही नाही, बैल नाही, ती वाफ्यावर चालते. त्याला एक गाणं प्रसिद्ध होतं, साहेबाचा पोरा आकली र, बिन बैलानं गाडी हाकली र. आणि ती शाळेतली मुलं गाणं म्हणत असायची. वा वा. मग मला दाखवशील आगगाडी? हो, ती दाखवतो. आणि अत्रे साहेब म्हणतात, त्याच दिवशी मला जगातलं एक तिसरं महान आश्चर्य दिसलं. समोर पाहतो तशी गोल वाटोळी पाण्याची धार एका नळातनं खाली पडत होती. मामा हे काय, नळाला पाणी? हो म्हणले. अरे तो पुण्यात नळाला पाणी असतं. हा, नळातनं पाणी म्हणजे विहिरीवर जायचं नाही, नदीवर जायचं नाही, तलावावर जायचं नाही. मग पुण्यातले लोक दिवसभर करतात काय? आणि पाणी हेच जीवन आहे ना. ते नाही तेवढा. एखाद्याला अचानक नायगरा धबधबा दिसला तर जसा आनंद होईल तसा मला आनंद झाला, असा अत्रेने लिहून ठेवलाय. आणि म्हणजे ज्या ज्या वेळेला नळ मोकळा मिळेल त्यावेळेला मी जाऊन अंगावर पाणी ओढून घेतो. नळाला पाणी, नळाला पाणी, नळाला पाणी. हा काय पुणे आहे. आणि अशा पुण्यात माझ्या स्वभावाला रुचेल, पचेल, मानवेल अशी शाळा मिळाली, ती म्हणजे भावे हायस्कूल. ह्या भावे हायस्कूल मधलं सगळं विनोदी. गुरुजी विनोदी, त्यांचं शिकवणं विनोदी, इतकंच काय फर्निचर सुद्धा विनोदी. हे डगमगताय, गुरुजींचा शर्ट त्या खेळात अडकून फाटतोय. एकदा तर म्हणलं आमच्या सरांचा वर्गातल्या प्लॅटफॉर्म मध्येच पाय अडकला. तर आम्ही सोडवायचं नाटक केलं, 2 गट केले आणि एकदा तिकडे एकदा इकडे ढकले. तास संपायची, घंटा झाल्याबरोबर सोडवलं, जाऊ देत म्हणता. तोपर्यंत मात्र ते अडकून ठेवलं, तास वाया जायला नका. आणि त्याच वेळेला त्या अत्रे म्हणले, मला झालं रे म्हणत होते. काय सासवडला? इथं कोणाला माहित नाही ते माझी फजिती झालेली. आता मी इथं भाग घेणार आणि वक्तृत्व स्पर्धेत नाव नोंदवलं. संत तुकाराम विषय निवडला. हनुमान टेकडीवर जाऊन जोर जोरात ते भाषण पाठ केले. कोणत्या वेळेला हात वर करायचा, कोणत्या वेळेला काय करायचं, सगळं बारकाईने हे केलं होतं. आणि प्रत्यक्ष वक्तृत्व स्पर्धेच्या तुकारामाची बायको जिजाऊ कशाला होती म्हणून असाइनमेंट हात केले. ते परीक्षकांच्या अंगावर जो काटा आला तो मला दिसला. त्यामुळे सांगायला नको, माझा पहिला नंबर आला. आणि झालं आलं रे, पुसून गेलं. आणि वक्तृत्व कलेतला मी पहिला नंबर येऊ शकतो असं मला या भावे हायस्कूलनं झालं. भावे इथलं काय काय विनोदी. ड्रॉइंग मास्तर तर म्हणले, अरे आपले ते गुरुजी किती आजारी आहेत तुम्हाला कळते का? चला बघायला. त्याला पद्धत होती, कुणी आजारी असलं तर घरी बघायला जायचं असतं. एकतर म्हण होती की तोरण वेळ आणि मरण वेळ चुकू नये. लग्न आणि कोणी वारलं तर जायचंच असायचं, बाकीची कारण चालतच नाही. तर म्हणजे चला बघायला. गेले तर तिथं गुरुजी ते आजारी पडलेले होते, बेशुद्ध अवस्थेतच होते. हळूहळू गर्दी वाढत होती. कुजबुज एवढीच, काही खरं नाही. जाणार काही क्षणाची सोबती, जाणार जाणार काही खरं नाही. कुणीतरी येऊन तिथं उद्युक्ती सुद्धा लावली. आणि गर्दी वाढल्यावर ड्रॉइंग मास्तर म्हणले, चला बाहेर उभे राहा, आता इथं लोकांना. म्हणले आम्ही बाहेर आलो. बाहेर न म्हणले, अत्रे म्हणतात, मी सारखं त्या दाराकडे पाहत होतो की हवी ती बातमी येते केव्हा आणि आपली सुटका होती केव्हा. पण आतनं येणार एवढंच म्हणायचं, काही खरं नाही. काही क्षणाची सोबती. क्षण क्षण म्हणता म्हणता तासन तास गेले. पाय दुखायला लागले, भूक लागली, अंधार पडायला लागला.
पण गुरुजी काही घरी जायचं नाव काढेनात आणि ते सांगत नाहीत तोपर्यंत घरी जायचं. पण ड्रॉइंग मास्तरांना एवढ्या सगळी गर्दी जमली आहे, यांचं काय मनात असेल हे लक्षात आलं आणि ते म्हणले एवढ्या लोकांना रात्रभर इथं थांबायला नको. आणि वेळी अवेळी गेल्यावर त्या काळी पुण्यात रात्रीच्या वेळेला अंत्यसंस्काराचं साहित्य विकत मिळायचं नाही. तेवढ्यांचा खोळंबा नको, आपण सामान तर घेऊन येऊया. चला रे म्हटले आणि ते मडकं कडबा वगैरे सगळं खरेदी केलं. निम्म्यावर आल्यावर रात्रीनं म्हणले जा रे, गेले ना बघून ये जा. रात्री पळत गेले. तिथं पुन्हा तेच काही क्षणाची सोबती, जाणार काही खरं नाही. ते परत आले आणि गुरुजींना म्हणले सगळे म्हणतात की ते जाणार, पण अजून काही गेलेले नाही. आता ड्रॉइंग मास्तरांना प्रश्न पडला, या सामानाचं करायचं पुढं न्यावं तर पंचायत, कारण गुरुजी अजून गेलेच नाहीत. मागं न्यावं तरी पंचायत. जरी त्या दुकानावर पाटी नव्हती की एकदा विकलेला माल परत घेतला जातो, तरी त्याला काय सांगायचं, मेजरमेंट चुकलं का क्वालिटी काय बोलायचं काय. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं, अरे या वाड्यात आपला एक विद्यार्थी राहतो आणि त्याचे वडील नेहमी म्हणतात गुरुजी एकदा तरी चहाला घरी या. आता थोडा वेळ तरी चायला मधला वेळ काढायला चांगला आहे म्हणून, पण त्यांनी कोण बघत नाही ना बघून इकडं ते कडबा मडकत ठेवलं बाजूला आणि आत गेले. आत गेल्यावर यजमानांना आनंद झाला. या 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 गुरुजी, अहो किती दिवस बोलवतोय, आज वेळ काढला तो, या या. आणि तिथूनच त्यांनी बायकोला हुकूम केला, अगं गुरुजी आले, पोहे आणि शिरा दोन्ही होऊन जाऊ दे. आणि त्यांनी पोहे शिरा केले, त्यांना दिले, हे खातायत, गप्पा गोष्टी चालल्यात. पण वाड्यामध्ये सगळ्यात चोळबुळ सुरू झाली. इथं गेलं कोण, साधे आजारी सुद्धा कोण पडायचं नाही. पहाटे उठून पर्वतीला जाणारी माणसं चुकून आजारी पडत नाहीत आणि एकदम हे सामान. पण रडण्याचे आवाज दिसत नाही, ऐकत नाही. पण उत्साही दोघं जे होते ते आपले एकदा इकडे जात आहेत, एकदा इकडे जात आहेत. ते म्हणजे या घरामध्ये जास्तीत जास्त लोक बोलतायत तरी इथं चौकशी करूया. पण ते आत जायला लागले तेवढ्यात आतनं एक जण बाहेर येत होता. त्याला त्यांनी विचारलं कोण, तोंडला पाहुणे. किती वेळ झाला, अर्धा तास. बाहेरचा काय अर्थानं विचारतोय, आपला काय अर्थानं उत्तर देतोय. आता म्हणलं मृत्यूमध्ये सुद्धा आम्हाला विनोद करून दाखवला गुरुजींनी, तर विनोद शिकायला आणखी काय लागतं. भावे हायस्कूल नंतर म्हणले हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले वाटायचंच नाही. ते हिरवीगार झाडी, त्यावेळेला तो कालवा वाहता होता, कालवात पाणी वाहताय सगळं छान कशी. आणि 9वारी साडीतल्या ह्या तरुणी, तेव्हाचं वर्णन आहे, छान छान सगळं. शाळेत कॉलेजला शिकायला आलं वाटायचं नाही, इतक्या चांगल्याच्या. आणि ते मग एमपी थिएटर मध्ये आले तर तिथं वासुदेवराव पटवर्धनांचा तास होतो. त्याच्या आधी यांनी काय केलं, तिथे आपली मजा करायची म्हणून सगळे ते बाण उडवायला सुरुवात केली. आणि पटवर्धन बघायला लागले हे काय चाललेलं आहे असं. आणि बाण त्या मुलींच्या बाकात उडून ते पकडायला म्हणून जायचं आणि मुलींच्या बाजूने तिकडून यायचा, असा खेळ चालला. तर पटवर्धन एवढंच म्हणले, अरे इथे इतक्या तरुणी असताना या म्हाताऱ्यांच्या मागं काय लागलाय. त्या म्हाताऱ्या उडवलेल्या होत्या त्यांनी, त्या पकडत होते त्या ह्याने जाऊन. तर त्याच्यामुळे शिवरीची बोंड म्हणतो ना त्या म्हाताऱ्या, ते इथे इतक्या तरुणी असताना या म्हाताऱ्यांच्या मागं काय लागलाय तुम्ही म्हटलं. हा विनोद प्राध्यापक पटवर्धनांचा आहे, पण लोक आज सांगताना अत्रे असं म्हटले म्हणून सांगतात. त्याचं कारण एकच सांगतो, मराठीमध्ये विनोदाला ISI मार्क आचार्य अत्रे शब्दापासून आला. आपल्याला एखादा विनोद सांगायचा असेल आणि तुम्ही सांगितलात आधी, तर समोरचा म्हणतो बर पुढं झाला की सांगून पुढं काय, हसतच नाही. पण तुम्ही नुसतं म्हणा एकदा अत्रे असं म्हटले म्हणून सांगा, तो आधीच हसायला लागता. काय अत्र्यांचा आहे त्याच्यात त्या फर्ग्युसन मध्ये. आणि एकदा फर्ग्युसन मध्ये साक्षात राम गणेश गडकरी आले, पण गडकऱ्यांना विद्यार्थ्यांना तिथं भेटता येत नव्हतं.
अत्र्यांची तर इच्छा होती मला भेटायचं आहे, भेटता येत नव्हतं. आज जसं इथं समजा अमिताभ बच्चन येणार आहे तर आपल्याला नाही भेटता येणार, जास्तीत लांबनं बघता येईल असं आहे. तसं त्यांची स्थिती. पण धडपळे त्यांचे जे नातेवाईक होते ते म्हणले, अरे तुला गडकऱ्यांना भेटायचं आहे ना, तू उद्या किर्लोस्कर थिएटरच्या इथं रात्री आहे. त्यांचं प्रेम संन्यास नाटक आहे आणि त्याला गडकरी येतात आणि मधल्या वेळेला ते जोगळेकरांच्या उपाहारगृहामध्ये चहा घ्यायला येतात. त्यावेळेला तुझी गाठ घालून देतो, तू रात्री तिथं उपाहारगृहात बैस. अत्रे म्हणले, मी आधीपासूनच जाऊन बसलो, सगळी गाणी बिणी मला ऐकू येत होती, खूप आवडत होतं, पण पैसे नसल्यामुळे मी नाटकाला आत गेलेलो नव्हतो, तिथंच बसलो. आणि खरंच गडकरी आले आणि त्यांनी सांगितलं, धडपाईने सांगितलं, हा प्रल्हाद केशव अत्रे बरं का, कविता वगैरे करतो. ते म्हणले, ये उद्या घरी. उद्या घरी ये म्हटल्यावर जो अत्र्यांना आनंद झाला. अरे ज्यानं मला नुसतं भेटता येईल का नाही वाटत होतं, त्यांच्या घरी मला बोलवले. आणि कसब्यामधलं ते घर, तिथे तळमजल्यावर, त्याच्यानंतर 3ऱ्या मजल्यावर ते बसायचे, असं ती रचना आहे सगळी. आणि मास्तरांच्या घरी गेले तर तिथं नेहमी एक फलक होता, पाटी असायची, गडकरी मास्तर कामात आहेत, उद्या भेटावे. एकदा तर एका विद्यार्थी तसाच घुसला होता. ते म्हणले, खाली पाटी दिसली नाही का? ते म्हणले, दिसली ना, पण 1 वर्ष झालं मी ती पाटी पाहतोय. म्हणजे गडकरी मास्तर कामात आहेत, उद्या भेटावे. काय कामात आहेत बघावं म्हणून वर आलो, तुम्ही बिड्या ओढत बसलाय. ते म्हणले, तुला कळायचं नाही, मी बिड्या ओढतो तेव्हाच खरा कामात असतो. आणि त्यांची प्रतिभा त्यावेळेला कार्यरत व्हायची. अशा ठिकाणी अत्र्यांचं स्वागत झालं, आले, आमंत्रणच मिळालं होतं. आणि अत्र्यांनी स्वतःची ती हस्तलिखित कवितेचं फुलबाग नावाची वही नेली आणि गडकरी मास्तरांना नमस्कार करून हातात वही दिली. फुलबाग. गडकऱ्यांनी ती चालली. चालताना त्यांच्या लक्षात आलं, ही फार ढिली झाली आहे बांधणी वहीची. अत्रे, तुमच्या फुलबागेला जरा चांगलं कुंपण घाला ना म्हणजे. हा पहिला विनोद अत्र्यांना गडकऱ्यांच्या मुखातनं ऐकायला मिळाला. काय असतो विनोद, उत्स्फूर्तता, ती त्यांना त्याची जाणीव झाली आणि तो त्यांना मिळाला. वा वा. आणि चालल्यावर म्हणले, हे असलं साहित्यिक लिहिणं बंद करा, जसं दिसतं तसं लिहायला लागा, तुम्हाला तरच तुम्ही साहित्यिक व्हाल. आत्ता शब्दांच्या फुलोऱ्याकडे लवकर जाऊ नका. आमच्या वर्गात आम्हाला निबंध घातला होता, त्यावेळेला असंच एक विद्यार्थी होता, श्रीमंताचा मुलगा होता, त्यामुळे असा गुरुजी कौतुकाने बघत होते. तिच्यानं काय लिहिलं, मंद मंद वारा वेगाने वाहत होता. स्वालीच आहे तर मंद वारा वेगाने, ते पुढे म्हणले, त्याचा कान पिळून म्हणते, तुझा मंद वारा वेगानं कसा वाहत होता. तसं अत्र्यांना गडकऱ्यांनी सुनावलं, हे असलं लिहिणं बंद करा, शब्दाला शब्दाने आहे, जसं दिसतं तसं लिहा. आणि अत्र्यांनी ते पाळलं. अत्र्यांच्या साहित्यात असं कधी वाक्य नाही की त्याला खूप आनंद झाला. आनंदानं त्यानं उडी मारली, कसं दिसतं ते लिहायचं. अत्र्यांच्या साहित्यात असं वाक्य नाही की त्याला खूप दुःख झालं, दुःखानं रडून रडून त्याचा सदरा ओला झाला, असं लिहायचं. असं अत्र्यांचं आहे. पुढे आचार्य अत्र्यांच्याकडे नवयुगमध्ये शांता शेळके गेल्या. त्यांनी लिहिलेलं दाखवल्यावर अत्र्यांना ते गडकरीच आठवलं. हे असलं लिहिणं बंद करा, जसं दिसतं तसं लिहायला लागा, तुमचे शब्दांचे फुलोरे आत्ता नको. पण शांता शेळके म्हणतात, मला अत्र्यांनी शिकवलं हे, आणि त्यांचे गुरु म्हणजे गडकरी होते. त्यातनं आम्ही हे साहित्य पुढं याच्यात घेत आलो. म्हणजे गडकरी भेटले आणि गडकऱ्यांच्याकडे वरचेवर त्यांना जायला मिळायला लागलं. नाटक कसं लिहायचं हे अत्रे त्यातनं शिकले. गडकऱ्यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं. संभाजी उद्यान इथला पुतळा आचार्य अत्र्यांनीच जास्त त्याचं झालेलं होतं गडकऱ्यांच्या. तो आता तिथं नाहीये, कोणाचं काहीतरी गैरसमज होऊन त्यांनी काढला असेल. पण मी आणि सौ दर जयंती आणि पुण्यतिथीला त्या गडकऱ्यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याजवळ त्यातले नाट्य प्रवेश सादर करून येतो. म्हणलं आम्हाला पुतळा आहे का नाही माहित नाही, त्यांची जी प्रतिभा आहे ती आज चालू आहे हेच दाखवायचं असतं. त्यातनं आम्ही ते करतच येतो. गडकऱ्यांना कोणी विसरू, त्यांच्या नावाचं नाट्यगृह आहे, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यात. आज वाडिया जे महत्वाचं वाचनालय आहे फर्ग्युसन मधलं, तिथं गडकऱ्यांचा पुतळाही आहे, सगळं आहे.
म्हणजे असं कोणी केलं म्हणून काय आमच्या मनात ते जाऊ शकत नाही हे सांगते. आणि पुढचं आता शिक्षण घ्यायचंय फर्ग्युसन म्हणून अत्रे मुंबईला आले. पैसे जवळ नाहीये ते काही नाही. आणि मगाशी आदरणीय मेंदाईंनी जसं सांगितलं तसं त्यामध्ये आल्यावर पहिल्या तासातच जयकरांच्याकडे ती नोकरी मिळवली आणि त्यांना सांगितलं अरे पगार मिळत नाही, पण ते येत राहिले आणि पगार मिळत नसला तरी दुसरी नोकरी मिळेपर्यंत बघूया. आणि मग बाजूच्या इथले एक जण आले आणि ते म्हणाले मला इथं नोकरी मिळेल. अत्र्यांनी स्वतःला सावरलं आणि ते म्हणाले थांबा प्रिन्सिपॉलला पाठवतो. म्हणजे मी प्रिन्सिपॉल नाहीये आधीच सांगितलं नव्हतं. आणि कुठनं आलेत बघून तिथं ते गेले आणि तिथले जी जागा मोकळी ते म्हणजे जाऊन तिथल्यानं म्हणले मी आय कम इन सर, काय मला नोकरी हवी आहे. त्यांना कळे नाही इथं जागा झाली एवढ्या त्यांना कसं काय कळलं, पण तिकडे झालं आणि तिथे त्यांनी जाऊन ती नोकरी पटकवली होती. म्हणून मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे जे म्हणतात मला नोकरी मिळत नाही, अनएम्प्लॉयमेंट आहे असं नाहीये. काम करण्याला सगळीकडे वाव आहे हे अत्र्यांच्या चरित्रामधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि तिथं अत्र्यांनी त्याच्यात संबंध ते नोकरी तर मिळवलीच, शिकवण्या करत होते, लॉ सगळं त्यांनी हे केलेलं होतं. आणि त्यांची प्रतिभा काही त्यांना चैन पडू देत नव्हती. इंग्लंडचं BA-BT झाल्यावर आपल्या पुण्यातलं शिक्षण सुधारलं पाहिजे म्हणून कॅम्प एज्युकेशन मध्ये त्यांनी 18 वर्ष नोकरी केली. दिनूचं बिल नावाचा धडा त्यांचा. ते म्हणजे काय शिकवताय ते मुलांना, असं शिकवतात काय म्हणून त्यांनी आदर्श धडा म्हणून दिनूचं बिल दिलं. हा दिनू म्हणजे याचे आई वडील डॉक्टर असतात आणि घरात दिवसभर आपलं बिल शब्द ऐकवायचा, बिल द्यायचं, बिल चाललंय, बिल चाललंय. तो आईला म्हणतो बिल म्हणजे काय. आई म्हणजे बिल म्हणजे अरे पैसे मिळतात. त्याला बरं वाटलं आणि आई झोपलेली होती. त्याला दिनूने एक बिल तयार केलं आणि आईच्या उशाशी ठेवून दिलं. त्यात लिहिलं होतं तुम्हाला मावशीला निरोप सांगायला पाठवलंस त्याचा आकार 1 आणा, गिरणीतनं पीठ आणायला पाठवलं त्याचा आकार 1 आणा, असे सगळे भाजी आणायला पाठवलं, लिंब आणायला पाठवलं, हे केलं त्याचा आकार, असं करत करत त्यांनी ते तिथं 1 रुपया असं बिल करून ठेवलं होतं. आणि सकाळी जागा झाला त्याला वाटलं आता 1 रुपया आपल्याला मिळणार, तर त्याच्याऐवजी तिथं आईने बिल करून ठेवलेलं होतं आणि आईने त्यात लिहिलेलं होतं तुला लहानाचा मोठा केला आकार 0 पैसे, तुला ताप आला होता त्याला रात्रभर मांडीवर घेऊन मी तुझी शुश्रूषा केली आकार 0 पैसे, तुझा गृहपाठ घेतला आकार 0 पैसे, एकूण रक्कम 0 पैसे. आणि दिनू ते बिल वाचतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येणार. तिथंच धडा संपतो. अत्रे म्हणले कशाला सगळं शिकवायला लागतंय. संस्कृती जी आहे ती थोडक्या वेळात त्याला प्रभावीपणे सांगता आली पाहिजे हे त्यांनी त्यातनं बरोबर दाखवलेलं होतं. पण शिक्षण संस्थेत नाही. पण काय त्यांची प्रतिभा काय त्यांचे एवढ्यात कशात अडकण्यात नव्हती. दामोदर जोशी म्हणले अत्रे आम्हाला एक नाटक लिहून द्या ना. नाटककार दामोदर जोशी. तर त्यांचा स्वभाव काय हो लिहितो ना लिहितो. आणि म्हणजे अत्रे म्हणले मला नाटकाचा विशेष सुचेना आणि दामोदरांना सारखं विचारायचं कुठपर्यंत आलं नाटक कुठपर्यंत. म्हणून म्हणले मी पहिला अभ्यास काय केला तर दामोदरांच्या जाण्या येण्याच्या वेळा पाठ केल्या, तिकडं जायचंच नाही म्हणजे ते घरीच आले हो एकदम. आणि अत्र्यांनी त्यावेळेला वृत्तपत्र वाचलं होतं. त्याहूनचे महाराज सांगतात साष्टांग नमस्कार घाला. मुलांनो तुमची स्मरणशक्ती वाढवायची साष्टांग नमस्कार. इतकंच काय मुलींनो तुमचे विवाह होत नसतील साष्टांग नमस्कार घाला. सगळ्याला साष्टांग. रेल्वेमध्ये असाल साष्टांग नमस्कार घाला. अत्रे यांना डोक्यात म्हणले हा चांगला विषय आणि अत्रे आंघोळीला गेले होते आणि हे दामोदर जोशी घरात आले. बाबूराव ते नाव तुमचं साम्य आहे चांगलं आहे म्हणजे योग्य ठिकाणी आलंय नाव. त्यांनी ओळखलं दामोदर काय नाटक. अत्रे आतनच ओरडले झालं म्हणजे लिहायला सुरू करायचं झालं म्हटले झालं. आणि अत्रे म्हणले मी आंघोळ तशीच उरकली पूर्ण केली नाही. टॉवेल गुंडावून बाहेर आलं आणि दामोदरांना म्हणलं नाटक झालं तयार. काय नाव साष्टांग नमस्कार. दामोदरांचा चेहराच पडला. नाटकाला नावं कशी असतात मानापमान स्वयंवर पुण्यप्रभाव हे कुठलं आलंय.
ते म्हणले हेच राहील, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका. आणि त्या दिवशी त्यांनी पहिला अंक लिहिला आणि त्यांना दिला. रंगीत तालीम सुरू करा म्हणजे नाटक बसा. नंतर तिसरा अंक दिला, तो लिहून दिला. गाणी लिहून घेतली, स्वतः लिहिली, असं करून ती गाणी बसवा म्हणजे. आणि दुसरा अंक हा नंतर अगदी शेवटी त्यांनी दिला. आणि रंगीत तालीम नंतरचा जो पहिला प्रयोग आहे रंगीत तालमीचा, त्यावेळेला दामण आणि आत्रे असे बसले. पडदा वर गेला, काही कुठं हशा टाळ्या नाही, काही नाही. दामणानं घामच फुटला, एवढा खर्च केलाय. पण बाबूराव म्हणजे आत्रे म्हणले घाबरू नका, रंगीत तालीम आणि नाटकाचा खरा पहिला प्रयोग याच्यात मध अंतर असतं, एवढं लक्षात ठेवा म्हणले. पहिला प्रयोग बघा, मग मी सांगतो. आणि त्याच्यात थोडाफार बदल आत्र्याने करून दिला. आणि पहिला प्रयोगाला पडद्यावर गेल्यावर पात्र काही बोलायच्याच आधी नुसती सूर्यनमस्कारच घालत होते. आणि ते बघून लोकांच्यातनं हशा टाळ्या आधीच सुरू झाल्या, एकही वाक्य यायच्या आधीच. आणि तिथं जो पिकअप घेतला, नाटकाने जी उंची गाठली, ते शेवटपर्यंत ते नाटक गाजत गेले. आणि साष्टांग नमस्कार या नाटकामुळे आत्रे नाटककार झाले. घराबाहेर नाटक लिहिलं, ते घराबाहेर नाटक गद्रे त्याच्या जाहिराती करायचे. ते इतकं गाजलं की तिकीट मिळेना, म्हणून तेव्हापासून शब्द आला घराबाहेर नाटक हाऊसफुल, म्हणजे हे हाऊसफुल झालेलं आहे. आणि तेव्हापासून हाऊसफुल शब्द आला, पात्र्यांच्या ह्याच्यामुळं आला. आणि त्यातलं एक नाटक म्हणजे लग्नाची बेडी. ही लग्नाची बेडी जे नाटक आहे ना, कुठल्याही संस्थेला निधी गोळा करायचा असेल तर लग्नाची बेडी नाटक लावायचं, आपली इमारत उभी राहते. मी बाजीराव रोडला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर होतो, मॅनेजर इथल्याच बँकेत. त्यावेळेला त्या ब्रँचचा स्टाफ 325 होता. आता ब्रँचला 5-10 लोक असतात, त्या 325 होता. आणि आमच्या खातेदारांपैकी एक जण आदरणीय गपर प्रधान सर होते, साधनाचा अकाउंट होता त्यांचा होता. ते म्हणले मी तुमच्याकडे आलोय म्हणजे आम्ही आता लग्नाचे बेडीचे प्रयोग करणार, 25 प्रयोग. आणि त्यातनं आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही दरमहा त्या व्याजातनं पैसे पाठवणार, तुम्ही कमिशन घ्यायचं नाही आमच्याकडनं, ते पाठवतात. म्हटलं मान्य आहे, चला. आणि त्याच्यात कोण भूमिका कमी, तनुजा, श्रीराम लागू, शरद तळवलकर, ही अशी सगळे असताना भरपूर पैसे जमा झाले. म्हणजे ही लग्नाच्या बेडीची ताकद आहे, मी म्हणतो आमच्या खात्यात ते जमले. त्यातला एक प्रवेश बघूया लग्नाच्या बेडीमधला. गोकर्ण आणि गार्गी यांचा प्रवेश दोन्ही गीता बोरके सादर करते, लग्नाची बेडी. हा चला, बघताय काय मागावळून? अगं अगं अगं, कुठं काय बघतोय मी? रस्त्यात जरा एखादी बरी बाई दिसली की अगदी वारा प्यायलेल्या वासरासारखं करता तुम्ही. बरोबर मी आहे याची काही लाज? अगं जरा ओळखीची मुलगी दिसली म्हणून वळून बघत होतो. तर सगळ्या मुली बऱ्या तुम्हाला ओळखीच्या दिसतात. ते उपरण्याच्या टोकानं चष्मा पुसून पुसून पाहत होता तिच्या तोंडाकडे. तुम्ही तिच्या तोंडाकडे बघत होता आणि लोक माझ्या तोंडाकडे बघत होते. तुझ्या तोंडाकडे लोक काही एवढे मूर्ख नाहीये. आता तुझं म्हणणं असं, रस्त्यानं चालताना बाई दिसली की मी डोळे मिटून घ्यायला हवे. हो, पण त्यात अडचण अशी आहे, दिसणार माणूस बाईच आहे का नाही ह्याची मला निरखून नको का बघायला. दुसरं असं, दिसली बाई की गपकन डोळे मिटून घ्यायचे, दिसली बाई की गपकन डोळे मिटून घ्यायचे. असं जर का मी आरंभलं तर तुझं समाधान होईल, पण बाकीच्या सगळ्या बायकांचा गैरसमज होईल त्याची काय वाट. आणि मी म्हणतो रस्त्याने चालताना मी सुंदर स्त्रियांकडे नाही बघायचं तर काय म्युन्सिपाल्टीच्या कंदिलांकडे आणि कचऱ्याच्या पेट्यांकडे बघायचं. जे 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 माझ्या डोळ्यांच्या खाचामुळे मी आंधळा झालो ना, म्हणजे तुझं समाधान होईल. होईल बरं होईल. जो तर राष्ट्र नव्हता का आंधळा, 100 मुलांचा संसार केला पुन्हा त्यानं, कुठं काही अडलं नाही. हो, पण मी धृतराष्ट्र झालो म्हणून तुला दंडारीची चर येणार आहे का?
केवढी महान पतिव्रता ती. नवरा आंधळा मिळाला तर जन्मभर डोळ्यावर पट्टी बांधून मावरली. आणि तू, मी रात्री डोळे मिटून झोपतो तर तुझे डोळे सताळ उघडे. छे 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 छे, लग्न म्हणजे कैखाना आहे, कैखाना. हो का? लग्न म्हणजे कैखाना. 4 लग्न होऊन शिवाय 5व्यांदा माझ्याशी लग्न केलं तरी लग्न म्हणजे कैखाना. माझ्या पहिल्या 4 बायका फार चांगल्या होत्या, फार चांगल्या होत्या. परमेश्वर त्यांचं भलं करो. पण हे प्रकरण काही औरच आहे. 4 वेळा लग्नाच्या कैदेतून सही सलामत सुटलो मी. ही मात्र जन्मठेप काळं पाणी ठरणार. हो हो, आणखी 5 लग्न बसवाल तुम्ही. मी काही 5 वर्ष जगायची नाही. तुला काय धाड झाली आहे म्हणायला. चांगली दट्टी कट्टी आहेस की. 6 बाळांपण झाली पण तब्येत एकदम ठणठणी. दरवेळी आपली हातीपायी नीट, बाळबाळांतीन सुखरूप. तुझी तब्येत एवढी ठणठणीत का माहिती आहे मला. तुझा बाप होता गुरांचा डॉक्टर. त्यामुळे तुझं सगळं बालपण शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यांच्या खेळण्यात बागडण्यात गेलं. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत तू पेन खात होतीस म्हणे आणि रवंथही करत होतेस म्हणे. मी पेन खात होते, तुम्ही आंबवून पित होता वाटतं. माझ्या प्रकृतीची थट्टा करायला तुम्हाला काय जात आहे. इथं घरात 4 लग्नाचा पोरवडा सांभाळता सांभाळता जीव मेटा कुठेला येतो माझा. मी इथं घरात चूल फुंकत बसते आणि तुम्ही गावभर उकिरडे फुंकत फिरत बसा. अगं तुला स्वयंपाकाचा त्रास होतो ना. मी म्हटलं तुला स्वयंपाकाला बाई ठेव, स्वयंपाकाला बाई ठेव. स्वयंपाकाला बाई, स्वयंपाकीन ठेवायची सोय आहे का तुमच्या पुढं. मला कुठं बाहेर फिरायला जायची सोय नाही. हो, तुमचं फिरायला जाणं माहितीये मला. फिरायला जायचं निमित्त करून 4 वाजता घराच्या बाहेर पडायचं. तर कुठल्या तरी मुलींच्या शाळेसमोर शाळा सुटायच्या वेळेला जाऊन उभं राहायचं माहितीये मला. अगं काय बोलतेस हे हा. अगं त्या मुलींच्या शाळेसमोर मोफत वाचनालय आहे. तिथे जाऊन कधी मध्ये वर्तमानपत्र वाचत बसतो. घरी वर्तमानपत्र वाचायची सोय नाही ना. तुमचं वर्तमानपत्र वाचणं माहितीये मला. वर्तमानपत्रातले ते अश्लील विनोद, त्यांच्या कामावरच्या गोळ्यांच्या जाहिराती वाचायच्या माहितीये मला. मग मी काय वर्तमानपत्रातले गृहसंस्कार वाचत असू म्हणतेस का काय. चांगली धार्मिक पुस्तकं आणून दिली होती तुम्हाला वाचायला. रेशमी बांधणीतली गीता आणून दिली होती. तर त्या गीतेच्या पोटात कामशास्त्राचं पुस्तक आणून वाचत बसायचे तुम्ही. भगवान श्रीकृष्णाने एकदा शाप दिला ना म्हणजे कळेल बघा तू. त्या भगवान श्रीकृष्णाचं काही सांगू नकोस. 16,108 बायका असूनही गोकुळातल्या गवळ्यांच्या संसाराचा गोपाळकाला करायला ज्यानं मागं पुढं पाहिलं नाही त्या कृष्णाचं वय घालते मला. पहा पहा, आहे का देवादिकांचं काही. अहो म्हातारपणी शोभतय का हे. म्हातारपणी कुणाचा. मी काय म्हातारा झालाय होय ग. आता तुझ्याशी लग्न झाल्यापासून 10 वर्षांनी म्हातारा दिसायला लागलोय खरा. पण अजून माझं वय झालेलं नाहीये. हो हो, तुमचे हे एक चाळे पाहिले ना म्हणजे तुमचं वय झालंय असं वाटायचंच नाही. तंबाखू खायचं निमित्त करायचं आणि कसल्या त्या खोकेंच्या गोळ्या सगळ्यात बसायचं माहितीये मला. माझी आई आता पुरे. अगं नवऱ्याची एवढी निंदा नालस्ती करते. पुढल्या जन्मी कोण होशील. तुमची बायको होण्यापरी वाईट जन्म राहिलाय का कुठला. छे छे छे, आपल्या पूर्वजांनी जे सांगून ठेवलं होतं ना ते अगदी योग्य होतं. न स्त्री स्वातंत्र्य मर्यादी, स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये. मग काय तुमच्यासारख्या नवऱ्यांना द्यायचं. पायातल्या पायपोसाप्रमाणे वागवायला हवं तुम्हा नवऱ्यांना. या आजकालच्या मुलींनी नवरे लोकांना मोकळं सोडलं आणि वाटोळं करून टाकलं देशाचं. तुम्ही वाटेल ते शोध लावा, वाटेल त्याला स्वातंत्र्य द्या. पण या नवऱ्यांना इकडचं इकडे हलू देऊ नका. ज्या दिवशी हे नवरे स्वतंत्र होतील ना त्या दिवशी बायकांच्या संसाराचं वाटोळं झालंच म्हणून समजा.
त्या पा स्वर्गातल्या झाडूंसाऱ्या अप्सरा आमच्या पतिव्रतेवर पुष्पवृष्टी करायला जमल्या. पा पा पहा पहा, स्वर्गात एवढे देव असताना यांना फक्त अप्सराच दिसतात. तुम्ही स्वर्गात गेल्यावर काय धुमाकूळ घालून ठेवाल ते एक परमेश्वर जाणू ग बाई. पण काय हो, तुम्ही स्वर्गात जाणार? मग तुझ्याबरोबर नरकात येऊ म्हणते काय? नाही 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 अगं, 5 लग्न करून स्त्री जातीवर एवढे महान उपकार करून ठेवलेत मी. मला स्वर्गात यायला एखादा देवदूतच येईल. देवदूत नाही, घरी अवधूत भाऊजी येणार असतात. चला मागे वळून बघताय, चला. चित्रपटही चालू होते. ब्रह्मचारी चित्रपट काढला. ब्रह्मचारी चित्रपट मास्टर विनायक, दामण्णा मालवणकर हे सगळे अप्रतिम चाललेलं होतं. त्यातलं एक गाणं तर इतकं प्रसिद्ध होतं. यमुना जळी खेळू खेळ कन्हैयाचा लाजता. यमुना जळी खेळू खेळ कन्हैयाचा लाजता. हलती कशाया लाटा, हलती कशाया लाटा. फुलतो शरीरी काटा, फुलतो शरीरी काटा. बाई काटा काहू दूर राहता. प्रेम गंगा ही वाहता, प्रेम गंगा ही वाहता. घ्यावडी घ्या का पाहता, घ्यावडी घ्या का पाहता. चला चला बबूल अशी वेळ अरसिकांचा डवळीता. चलना जळी खेळू खेळ, यमुना जळी खेळू खेळ कन्हैयाचा लाजता. यानं एक उच्चांक गाठला या चित्रपटानं. म्हणजे पुण्यामध्ये आर्यनमध्ये हा 52 आठवडे चित्रपट चालला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येरवडा जेल मधले कैदी हे सामूहिकपणे गाणं म्हणायचे आणि त्यांना आपण शिक्षा भोगतोय असंच वाटेना झालं. मजाच वाटायची अशी. म्हणजे कुठं कुणाला त्याचा आनंद होत होता असं चित्रपटातलं हे चालू. पण लोक म्हणायला लागले, सुरुवातीला सांगितलं असं, हे काय मीनाक्षी तोकडे कपडे म्हणून म्हणले मी काय असंच काढतो का काय. म्हणून फार महान एक चित्रपट त्यांनी काढला, महात्मा फुले. त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांना भूमिका दिली, धोंडो केशव कर्व्यांना भूमिका दिली, शाहीर अमर शेखला भूमिका दिली, प्रबोधन ठाकरेंना भूमिका दिली, गाडगे महाराजांचं कीर्तन ठेवलं, प्रत्यक्ष स्वतः भूमिका केली. इतका गाजलेला म्हणजे गाजावाजा केलेला चित्रपट दाणकन आदळला, अजिबात चालला नाही. मित्रांनो विचारणार असं काय झालं, तो म्हणले महात्मा फुलेंच्यावर काढला. महात्मा फुले म्हणजे बहुजन समाजाचे, त्यामुळे ब्राह्मण मराठाई मंडळी आलीच नाहीत तिकडे. बघा म्हणले मी ब्राह्मण, मी काढला म्हणून मी बहुजन समाजाचे आले नाही, म्हणून तो पडला. म्हणजे पडला त्याच्यात सुद्धा आनंद, काही ना काय बोलून घ्यायचा हे काही नाही. अशा अत्र्यांवर एक चित्रपट निघालेला आहे. अमरावतीचे सिन्हा म्हणून त्यांनी तो चित्रपट काढलाय. आम्हाला तो तिथल्या याच्यात बघायला मिळाला होता. त्याच्यात आचार्य अत्रे स्वतः भाषण करतायत, प्रत्यक्ष त्यांचा म्हणजे कुणी भूमिका नाही. आणि व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण बसले, वेणुताई चव्हाण बसले, वसंतराव नाईक इकडे बसलेत, वत्सलाताई नाईक बसले. आणि अत्रे आपली पॅन्ट सावरून म्हणतात, लोक ते मंत्री लोक मूर्ख असतात, मूर्ख. उगीच आता इकडं तिकडं बघू नका, नंतर कोणते ओळखा. पण यशवंतराव चव्हाण हसून दाद देत आहेत, हे फार महत्वाचं आहे. आत्ताच्या ह्याच्यात लगेच नाही तर काय वादामध्ये काय करतील. अरे आता राजकारणातला विनोद गेला चांगला,
हे फार गंभीर झालंय. पूर्वी आम्हाला राजकारणातनं विनोद ऐकायला मिळत होते चांगले, एकमेकांच्या विरुद्ध काय केलंय त्याच्यात. राष्ट्रपतींच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी लिहिलं नवयुगमध्ये, काय गिरींची कामगिरी, आणि 11 मुलं आहेत त्यांच्या बरोबरचा फोटो दाखव. आता करा काही शक्यच नाही, कोणी लगेच हे करतील त्याच्यात. तर त्या ह्याच्यामध्ये मी सांगत होतो ते भाषण त्यांचं चाललं होतं आणि ते म्हणत होते हे मंत्री लोक मूर्ख असतात, मूर्ख. उगीच आता इकडं तिकडं बघू नका, नंतर कोणते ओळखा. किती मूर्ख. एका मंत्र्यानं आपल्या सेक्रेटरीला बोलवलं इकडे, हे घे 5 रुपयाने अँबॅसिडर गाडी विकत घेऊन यायचा. तो म्हणलं साहेब बोलतात, काय बोलायचं म्हणून तो गेला. दुसऱ्या मंत्र्याने सेक्रेटरीला बोलवलं इकडे, जा माझ्या ऑफिसमध्ये आणि मी तिथं ऐकाने बघून यायचा. दोघंही गेलेले होते. वाटेत दोघं सेक्रेटरी एकमेकांना भेटले. पहिला म्हणलं आमचे साहेब काय मूर्ख आहेत ते. मला म्हणले हे घे 5 रुपयाने अँबॅसिडर गाडी विकत घेऊन यायचा. त्यांना कळायला नको का की रविवारी अँबॅसिडर गाडीचं दुकान बंद असतं. हा दुसरा म्हणला ते काहीच नाही, आमचे साहेब तो महामूर्ख आहेत, महामूर्ख. मला म्हणले जा ऑफिसमध्ये आणि मी तिथं ऐकाने बघून ये जा. आता ते बसलेत तिथं, फोन आहे ऑफिसमध्ये, फोन आहे. त्यांनी फोन करून बघावं का नाही ते तिथं आहेत का नाही, मलाच जा. असे मंत्री मूर्ख, त्यांचे सेक्रेटरी मूर्ख, कसा चालणार कारभार. अशा त्यांच्यावरचाही हा चित्रपट आहेच. आणि आपल्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी साप्ताहिक सुरू केलं, ते नवयुग. आणि नवयुग म्हणजे एकदम इतकं वाचनप्रिय झालेलं होतं की चित्रपटांची माहिती यायची, पण राजकारणातल्या गोष्टी सगळ्या यायच्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्याच्यात तर असं व्यंगचित्र आलं. मी सातारचा सांगितलं, माझ्या वडिलांचं सराफी दुकान होतं आणि आठ एक सोनार काम करायला बसलेले असत आतल्या खोलीत. रविवारी त्यांचं काम म्हणजे नवयुग मध्ये ठेवायचा आणि सगळेजण त्यातलं चित्र बघून जोर जोरात हसायचे ते कामगार. ते नेहमी वाचन करत होते का ना माहित नाही, पण अकरांचा नवयुग वाचला पाहिजे. ते चित्र काय होतं तर संयुक्त महाराष्ट्राचा श्रीकृष्ण या सगळ्या गोपींचे कपडे घेऊन झाडावर बसलेले, आणि गोपी कोण तर हे सगळे मंत्री नागडे दाखवलेले. भाऊसाहेब खरे, बाळासाहेब देसाई, मालोजी राजे नाईक, निंबाळकर, हे तेव्हाचे सगळे असे, आणि ते असे झाकून त्यांना कृष्णाला हे करतायत असं. आणि अशा मंत्र्यांना असं दाखवलं म्हटल्यावर इतके ते हसत होते. जे बघा त्यावेळेला कुठल्या टोकापर्यंत विनोद हे चालत होते. असं हा नवयुग हा त्यावेळेला खूप गाजलेला. नवयुग मधल्या चित्रपटांना त्यांच्या कल्पना इतक्या सुरेख होत्या की आपल्या चित्रपटामधला एक विषय आहे की सौंदर्यामध्ये श्रेष्ठ कोण, स्त्री का चंद्र, म्हणून त्यांनी ते चित्रात दाखवलं. त्यामुळे हा वाद काय मिठायना शेवटी देवांपुढे गेला, ब्रह्मदेवापर्यंत गेला. ब्रह्मदेव म्हणल्यावर हे सोपं आहे, आपण वजनच करून बघू ना, म्हणून आकाशातनं एक पारडं सोडलेलं त्या चित्रात दाखवलं. आणि एकीकडे स्त्रीचं सुरेख मुख आणि एकीकडे चंद्रकोर पारड्यात ठेवली होती. आणि ब्रह्मदेवाने आकाशातनं तो तराजू उंच वर उचलला आणि सौंदर्याच्या बाबतीतलं स्त्रीचं पारडं इतकं जड झालं की ती राहिली पृथ्वीवर, हलकापून चंद्र गेला. यासाठी स्त्रियांनी तरी पुन्हा जोरात टाळ्या वाजवा. आणि अशा महिला आपल्याला मिळाल्या म्हणून पुरुषांनीही टाळ्या वाजवल्या. नवयुग खरंच काय मजाच होती त्याची. आणि त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हे साप्ताहिक नाही, रोज तोफ धडाडली पाहिजे म्हणून मराठा निघाला. मराठा, आणि मराठातनं किती मराठा लोकप्रिय होता. राम शेवाळकर रोज वाचायचे म्हणून ते त्यांना माहितीच होतं. आणि ते याला बोरीबंदर स्टेशनवर होते आणि हमाल बघत होते ते उतरलेले. तर सामान त्यावेळेचे बॅगा वगैरे, तर तेवढ्यात एक हमाल आला आणि त्यांना वाटलं आता हमाल बॅग घेईल. तर त्याने हमालानं बॅग घ्यायच्या ऐवजी यांच्या काकेतला मराठा घेतला आणि वाचायला, आणि म्हणलं जरा वाचतो आणि नंतर नेतो तुमची बॅग. म्हणजे इतका सर्वसामान्य हमालाला याला त्याला. माझे वडील तर दारात उभे राहायचे सातारला, पेपरवाला तो आला का आणि मराठा केव्हा घेतोय, आणि अग्रलेख वाचायला जर वर्तमानपत्र कुठलं घेतलं जात असेल त्यावेळेला तर ते दैनिक मराठा होतं. नाहीतर आता अग्रलेख विकून टाकतात, काय बघायचे त्याच्यात असं.
तर त्या इतकं ते गाजलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई, कारवार, बेळगाव असं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तर यशवंतराव चव्हाण म्हणले च कशाला पाहिजे, सारखं झाला पाहिजे म्हणा, झालाच पाहिजे. तुमच्या नावातला च काढून टाका, काय राहील ते बघा म्हणले, फक्त वाहन राहील म्हणले. आणि मराठाच्याच कार्यालयात एकदा एक जण आला आणि तो म्हणला अहो तिथं गाडो मरून पडले. असं आहे, लावा कमिशनरला फोन म्हणले. म्युन्सिपल कमिशनरला फोन लावला. वारा देसाई नावाची होती, त्यांनाही साहित्यातला रस होता, अत्रे प्रेमीच होते. अत्र्यांना ते म्हणले अहो अत्रे साहेब गाडो मरून पडलाय, तुमच्याकडेही यंत्रणा आहे आणि आमच्या इथेही यंत्रणा आहे, पण कमिशनरला कशासाठी फोन लावताय तुम्ही? हा, तात्रे साहेब म्हणले तुम्ही काळजी करू नका, ते उचलून टाकायची मी व्यवस्था करतो दुसऱ्यांना सांगू. आता प्रश्न राहिला तुम्हाला का फोन केला? आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की कोणी गेलं तर प्रथम त्याच्या जवळच्या नातेवाईकांना म्हणून ते ना. मराठा नवयुग ही सगळी जोरदार चाललेली आहे, नाटक चित्रपट हे चालले आहे. त्यातल्या एका नाटकानं मात्र विक्रमच केला, तो मी नव्हेच. तो मी साताऱ्यात त्याचा प्रयोग क्रमांक 2 अत्रे साहेबांच्या मागं बसून पाहिलाय. साहित्य संमेलन जे मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यात त्या रात्री तो प्रयोग ठेवला होता. पहिला दिल्लीत झाला, दुसरा तिथला. इतकी गर्दी झाली होती की मामा वरेरकर जरा उशिरा आले तर त्यांना बसायला जागा नव्हती, पायरीवर बसून त्यांनी पाहिलं तिथल्या थिएटरच्या इतक्या याच्यात. हा तो मी नव्हेच मधले 5 पात्र गीता भुरकेंची निवड पणशीकरांनी करून ठेवलेली होती की या ज्या भागात आम्हाला काही वेळेला जाईल तिकडे आम्हाला नट्या लागतात, त्यातल्या आम्ही सगळ्यांना सगळीकडे नेत नाही, त्याच्यात हिची निवड झाली होती. त्यातला एक प्रवेश बघूया, तो मी नव्हे. तुम्ही सुनंदा दिवाकर दातार नाही का? तुम्ही BA आहात. कितव्या वर्षी BA झालात तुम्ही? 21व्या. आणि हा दिवाकर दातार म्हणून तुम्ही जो म्हणताय त्याच्याशी तुमचं लग्न झालं त्यावेळेला तुम्ही किती वर्षाच्या होता? 28. हा, म्हणजे BA झाल्यावर तब्बल 7 वर्षांनी तुमचं लग्न झालं नाही का? मग या 7 वर्षाच्या काळात तुमच्या घरच्यांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी, तुमच्या भावाने, तुमच्या बहिणीने तुमच्या लग्नाचे काहीतरी प्रयत्न केले असतील नाही का? पण 7 वर्ष त्यांना यश आलं नाही. मी असं विचारतो की तुम्ही एवढ्या BA झालेल्या, दिसायलाही काही वाईट नाही आणि वयही त्यावेळेस तुमचं 21 वर्षाचं होतं, मग एवढी 7 वर्ष तुमचं लग्न का ठरलं नाही? ते मी कसं सांगणार? नाही, तुमचा अंदाज काय आहे याचं उत्तर मला देता येणार नाही. काही हरकत नाही, याचं उत्तर मीच तुमच्या तोंडून काढून देतो. हा, तर मग घरगुती प्रयत्नांनी तुमचं लग्न ठरेना म्हणून तुम्ही वर्तमानपत्रात जाहिराती दिल्यात नाही का? मला माहिती नाही. मग तुमच्या भावाला माहिती आहे असेल किंवा नसेल. हे बघा, असली उडवा उडवीची उत्तरं देऊ नका. अहो, देवाची शपथ घेऊन साक्ष देताय तुम्ही, तेव्हा खरं बोला. हा, तर घरगुती प्रयत्नांनी तुमचं लग्न ठरेना म्हणून शेवटी तुम्ही वर्तमानपत्रात जाहिराती दिलात. त्या जाहिराती नाही कुणाचं उत्तर येईना म्हणून शेवटी तुम्ही त्या घोटाळेबाईच्या विवाह संस्थेत आपलं नाव नोंदवलं, खरं का नाही? कोणीच नाही. त्यांच्या विवाह संस्थेतर्फे स्त्री मासिकात वधू पाहिजे अशी जाहिरात आली होती. तिला माझ्या भावानं उत्तर दिलं. अहो, त्याचा अर्थ तोच, म्हणजे कोणत्याही मार्गानं लग्न जमेना म्हणून शेवटी तुम्ही त्या घोटाळेबाईच्या पांजरपोळाचा आश्रय घेतला आणि तिथे तुम्हाला हे दिवाकर दातार नावाचं इरसाल जनावर भेटलं. आता तुम्हीच हे बोलताय, ठीक आहे. हो हो, मीच बोलतोय, का बोलू नये? कारण तुम्ही म्हणताय तो दिवाकर दातार मी नव्हेच. जीवात जीव असेपर्यंत दिवाकर दातार तुम्हीच आहात असं मी ओरडत राहील. अहो, कशाला चिरताय एवढ्या? अजून पुष्कळ प्रश्न विचारायचे मला तुम्हाला. तर मी काय विचारतो तो सुनंदाबाई, तुम्हाला लग्नापूर्वी या दिवाकर दातारला तुम्ही किती वेळा पाहिलं होतं? 2 वेळा. हा, म्हणजे एकदा त्या घोटाळेबाईच्या घरी आणि नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मेवण्यांच्या ऑफिसमध्ये लग्नाचं नक्की झालं त्यावेळेला. हा, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सरदार गृहात जाऊन त्याच्याशी लग्नाचं लावतात नाही का? तर काय हो सुनंदाबाई,
लग्नापूर्वी तुम्ही या दिवाकर दातार बरोबर कुठे फिरायला, नाटकाला, सिनेमाला, हॉटेलमध्ये वगैरे गेला होता का हो? नाही नाही. कमाल आहे अहो. ज्या माणसाबरोबर लग्न करायचं त्याची व्यवस्थित ओळख व्हावी, त्याच्या आवडीनिवडी कळाव्या, त्याचा स्वभाव कळावा असं वाटलं नाही तुम्हाला? साधं एक पातळ खरेदी करायचं तर तुम्ही बायका 10 दुकानं पालथी घालता, आणि ज्याच्या बरोबर लग्न करायचं, ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचं त्याची व्यवस्थित माहिती असावी असं वाटलं नाही तुम्हाला? तेवढा वेळच नव्हता. तो दातार आणि तुम्ही दाते म्हणजे तुमच्या दोघांचं गोत्र एकच, हे तरी लक्षात आलं होतं का हो तुमच्या? नाही नाही नसेल, कारण तुम्ही आधुनिक, त्यातून तुम्हाला लग्नाची भरपूर घाई झाली होती. हा दिवाकर दातार खरोखरी गुहागरचा राहणारा आहे का नाही, त्याचे आप्तस्वकीय मित्रमंडळी कोण आहेत, कुठे राहतात याची तुम्ही काही चौकशी केली नाही. कारण काय, तुम्हाला तेवढा वेळच नव्हता. हा दिवाकर दातार खरोखरीच केम्ब्रिजचा MA आहे का नाही, ज्याला बेंगलोरला 1100 रुपये पगाराची सरकारी नोकरी खरंच आहे का नाही याची तुम्ही काही चौकशी केली नाही, काही पुरावाही मागितला नाही, काही कारण आहे तुम्हाला तेवढा वेळच नव्हता. नाही, ती चौकशी केली होती आम्ही. चौकशी केली होती? अरे वा, कुणाजवळ चौकशी केली होती? हॅपी मॅरेज ब्युरोच्या गंगूताईंजवळ. गंगू, अच्छा अच्छा, म्हणजे त्या घोटाळेबाईजवळ. त्या बाईने तुम्हाला सांगितलं की हा माणूस गुहागरचा राहणारा आहे, हा केम्ब्रिजचा MA आहे, याला बेंगलोरला 1100 रुपये पगाराची सरकारी नोकरी आहे. आणि ही सगळी माहिती त्या बदमाश दिवाकराला कोणी दिली? त्या बाईंना कोणी दिली? या बदमाश दिवाकर दातारनी. म्हणजे हातपट्टीवाल्याला पोलिसाची साक्ष. उद्या मी तुम्हाला सांगेन मी मोरारजी देसाईंचा मुलगा आहे, विश्वास ठेवाल तुम्ही माझ्यावर? जगात इतकी हलकट माणसं असतात याची कल्पना नव्हती आम्हाला. जगात यापेक्षाही नालायक माणसं आहेत सुनंदाबाई. तर मी काय म्हणत होतो, ज्या माणसाला तुम्ही फक्त 2 वेळा पाहिलं, ज्याच्याबद्दलची कसलीही माहिती तुम्हाला नाही, अशा वाटेवरच्या वाटसरूला पकडून तुम्ही त्याच्या गळ्यात माळ घातली. एवढंच नाही, ते स्वतःच राहतं वडिलोपार्जित घरदार विकून 10,000 रुपये हुंडा त्या बदमाशाच्या घशात कोंबला. लग्नाची एवढी घिसाडगाई करायचं काय कारण होतं तुम्हाला सुनंदाबाई? डोकीवर अक्षता पाडून घ्यायची एवढी जबरदस्त निकड का वाटते तुम्हाला? सांगा, बोला, उत्तर द्या. वडिलांच्या प्रकृतीचा भरोसा नव्हता आणि माझं लग्न झालेल्या डोळ्यांनी पाहावं ही त्यांची शेवटची इच्छा होती, म्हणून आम्हाला घाई करायला लागली. हो, पण वडिलांची प्रकृती बिघडायला कारण तुम्हीच होता, ते तरी पटतंय ना तुम्हाला? मी कशी काय कारण? शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना वर्गातल्या मुलांबरोबर तुम्ही जे एक तमाशे केले, खोटाळले, त्यामुळेच तुमचं लग्न ठरणं कठीण झालं आणि त्या धक्क्यानं तुमचे वडील आजारी पडले. स्वतःच राहतं वडिलोपार्जित घरदार विकून 10,000 रुपये हुंडा त्या बामट्याला द्यायला तुम्हाला वेळ लागलं नव्हतं सुनंदाबाई. तुम्हाला हुंडा द्यावा लागला त्या दिवाकर दातारसाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी सुनंदाबाई, तुमच्या स्वतःसाठी. मुळीच नाही. हुंडा दिला नसता तर काय झालं असतं? लग्न मोडलं असतं. दुसरं काय झालं असतं? दुसरं काय झालं असतं सांगू? दुसरं काय झालं असतं? हो सांगा ना, दुसरं काय झालं असतं? मूल छांडाळा, तुम्हाला मूल झालं असतं सुनंदाबाई. लग्नापूर्वी तुम्हाला काही दिवस गेले होते आणि ते पाप झाकण्यासाठी हे लग्न करणं गत्यंतरच नव्हती. उगीच नाही 10,000 रुपये हुंडा दिला तुम्ही त्या भामट्याला. माझ्या आयुष्याचा सत्यानाश करून फिरून माझ्या अब्रूला डांबर फासतोय नेल्या. बेंगलोरला गेल्यावर दिवाकराला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यानं तुम्हाला बेंगलोरहून आकलून दिलं. तुम्ही त्याला सोडून निघून आला नाही सुनंदाबाई. आणि दिवाकर दातार हा एवढा बदमाश माणूस आहे हे जर बेंगलोरला गेल्यावर तुमच्या लक्षात आलं होतं तर तुम्ही ती गोष्ट आपल्या घरच्यांना का नाही कळवली?
घरच्यांना तर तुम्ही पत्र लिहून मी इथे फार मजेत आहे, दिवाकर बरोबरचा माझा संसार फार छान चाललाय असंच लिहित होता, हो ना? कुणाच्या धमक्या देऊन ती खोटी पत्र तूच माझ्याकडून लिहून घेतली. तिथली परिस्थिती मी घरी कशी कळवणार होते? या माणसानं माझ्या भोवती जाळत असं वेणून ठेवलं होतं. मला काय करावं आणि काय नाही तेच कळत नव्हतं. महिनोन महिने हा माणूस काय बसायचा, आला की एखादी भयंकर बातमी सांगायचा. आज काय मुंबईचे ताजी शास्त्री ट्रक वाहतात वाहते, उद्या पुणे पुतण्या विहिरीत पडून गेला. त्या 7-8 महिन्याच्या काळात या माणसानं आपल्या घरातली 5-6 माणसं शरीरीनं मांडून टाकली आणि त्या सगळ्याचा खापर हा माझ्या डोक्यावर पडत होता. मला पांढऱ्या पायाची म्हणून हिंमत होता. मला काय करावं तेच कळत नव्हतं. मला जगावं का मरावं तेच कळत नव्हतं. मला वेड लागायची पाळी आली होती, मला वेड लागायची पाळी आली होती. तेच म्हणतोय मी सुनंदाबाई, अजूनही तुमचं डोकं ठिकाणावर आलेलं नाहीये आणि त्या वेडाच्या घरातच कुणाला तरी शिक्षा करायची म्हणून मला दिवाकर दातार म्हणून शिक्षा करत आहे. मी दिवाकर दातार नाही, मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे. माझ्या आयुष्याचा सत्यानाश करणारा दिवाकर दातार तूच आहेस. तूच दिवाकर, तूच दाजी शास्त्री, तूच कॅप्टन परांजपे, तूच जॉनी वॉकर, तूच रे, तूच तो. तुम्ही कितीही आरडाओरडा केला तरी मी निक्षून सांगेन की तो मी नव्हे. अनेक विनोदकार झाले तरी आचार्यापर्यंतचं स्मरण का होतं तर ते फार मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व होते. गोरगरिबांचा त्यांना कळवळा होता, हे फार महत्वाचं. अनेकांना त्यांनी अग्रलेख लिहून पुढे आणले. पुण्याचा बाबू टांगेवाला त्याच्यावर त्यांनी अग्रलेख, लोणावळ्याचा खंडाळ्याचा भजीवाला त्याला पुढे आणला, रामण्णा त्याच्यावर अग्रलेख लिहिला. अशा अनेक यत्न त्यांनी अनेकांना पुढे आणलं. अशा अत्र्यांचं निधन 13 ऑगस्टला 13 जूनला 1969 मध्ये झालं. त्यावेळेला मराठामध्ये एक चौकट छापून आली. ती काय होती तर त्या दिवशी मुंबईत पाऊस पडलेला होता आणि त्याच्यावरती चौकट होती की आचार्य अत्रेंचं निधन झालं, अत्रे स्वर्गात गेले आणि तिथल्या देवांना म्हणाले तुम्हाला एक विनोद ऐकू का? ते म्हणले म्हणजे काय? देवांना विनोद माहिती नव्हता. विनोद कुठं असतो? जिथं ताणतणाव आहेत, विवंचन आहेत, तिथं. स्वर्गात होत्या अप्सरा, स्वर्गात होता अमृत, तिथं कसला विनोद? अत्र्यांनी विनोद सांगितल्यावर देव गडबडा लोळायला लागले, ढगांचा गडगडाट झाला आणि मुंबईत पाऊस पडला. मराठीतला विनोद स्वर्गापर्यंत पोहोचला. अशा स्वतःकडे एकदा वळून बघूया, निरखून बघूया. रोजचे तणावाचे चेहरे घडीचे आपले, उद्या जगतो आपण. आणि इतक्या वर्षांपूर्वी वाक्याला शब्दाला टाळ्या मिळवणारे, भाषा आपल्याला देणारे असे अत्र्यांसारखे उत्तम वक्ता, त्याबरोबरच त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक, भक्त, वक्ते, श्रोते असे सगळे एकत्र आल्यानंतर जो होणार तो कार्यक्रम चांगलाच होणार नक्कीच. मी मुरके दाम्पत्याला अगदी धन्यवाद देते मनापासून. आणि बाबूराव कानडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. उमासदार अत्रेंनी संकलित केलेलं पुस्तक आहे. आचार्य अत्रेंच्या नवयुग मधल्या सगळ्या घटना याच्यात आहेत. आणि शिरीष पैंनी मला याला प्रस्तावना दिली होती, ते मी या संस्थेला देऊ इच्छितो. सन्माननीय व्यासपीठ, नगरवाचन मंदिरातले पदाधिकारी आणि रसिक श्रोते बंधू भगिनींनो, पुण्यातलं नगरवाचन मंदिर
हे अतिशय सुप्रसिद्ध अशा प्रकारचं तिथे वाङ्मयाशिवाय दुसरं काहीच चालत नाही. लोकहित तो आधी शतपत्रकार गोपाळराव देशमुख यांनी स्थापन केलेलं, म्हणजे मुंबईला जो पेडर रोड आहे ना, त्या पेडर रोडला गोपाळराव देशमुखांचं नाव आहे. आता पेडर रोड जुनं झालं आणि त्यांचं शतपत्रे जे होते 100 पत्र त्यांनी लिहिली, ते मराठीमधलं अर्क आहे. म्हणजे सगळं समुद्र मंथन झाल्यानंतर जे काही अमृत मिळतं ते त्या शतपत्रामध्ये आहे. आज पाऊस पडतोय आणि तुमच्यासारखे रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या रसिकांमध्ये शिरूरून आमच्या अत्र्यांच्या PhD करणाऱ्या कुमुदिनी बोराडे इथे आलेले आहेत. काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत. महेश चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि बरेचसे रसिक निर्णायक क्षेत्रामध्ये त्यांनी पादाक्रांत केलेले त्या त्या विषयातले दिग्गज लोक या ठिकाणी आलेले. हा, माझी कन्या आलेली आहे. तर नगरवाचन मंदिरामध्ये पहिल्यापासून नगरवाचन मंदिर प्रसिद्ध म्हणजे एक विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पुण्यामध्ये आले की नगरवाचन मंदिरामध्ये त्यांचं व्याख्यान ठरलेलंच. एकदा मला आठवतं की सावरकर पुण्यामध्ये आले. सकाळी MP थिएटर मध्ये सावरकरांचं, सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची भेट याच्यावर सावरकर बोललेले. सकाळी MP थिएटरवर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामधला संवाद खुद्द सावरकरांनी सांगितलेला. संध्याकाळी 6 वाजता नगरवाचन मंदिरामध्ये सावरकर स्वतः बोलतायत. नगरवाचन मंदिरामधलं आणि त्यांचे संबंध सांगतायत ते मी ऐकलं. आणि रात्री रमण बागेमध्ये सागरा प्राण तळमळला हे खुद्द कवीच्या मुखातनं याचं रसग्रहण हे मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे नगरवाचन मंदिरामध्ये. तर नगरवाचन मंदिर आणि सावरकर हे एक अभेद्य समीकरण आहे. सावरकर आले की नगरवाचन मंदिरामध्ये कार्यक्रम ठरलेलाच. त्याला आम्ही शाळकरी मुलं होतो. अशा खुर्च्या नाही, भारतीय बैठक असायची आणि लोक सगळे बसलेले, थप्पी बसलेले असायचे. दुसरा अत्र्यांचा आणि नगरवाचन मंदिराचा संबंध अतिशय स्नेह संबंध होता. या नगरवाचन मंदिरामध्ये अत्रे घडले ते सांगतात की या नगरवाचन मंदिरामधली सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि म्हणूनच अत्रे तुमच्या पुढे उभा आहे. आणि या नगरवाचन मंदिरामध्ये इंग्लंडचा पंतप्रधान झालेला विन्स्टन चर्चिल हा बोर युद्धाचं बातमीपत्र सादर करीत असे. त्याच्याकरता पुण्याच्या खडके अम्युनिशन फॅक्टरीमध्ये अम्युनिशनचं अवलोकन करण्याकरता तो इथे आलेला होता आणि तो नगरवाचन मंदिरामध्ये पुस्तक वाचायला येत असे. असं इतकं पवित्र ठिकाण हे आहे.
आणि या पवित्र ठिकाणामध्ये आज आपण सगळे जमलेलो आहोत. आणि आचार्य अत्रे काय भाषा प्रभूच होता. आता ते समाधीवरील ते त्यांचा पुतळा जो आहे संभाजी पार्कच्या तिथे, त्या पुतळ्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की मी वेडा असेल, मी मूर्ख असेल, मी प्रमादशील, नवीन शब्द बघा, प्रमादशील म्हणजे चुका करणारा, मी चुका करणार आहे, पण महाराष्ट्राबद्दल कधीही कृतज्ञ नव्हतो. हे वाक्य पहा, म्हणजे प्रमादशील, प्रमादशील हा नवीन शब्द आहे. तसंच सासवड हे माझं गाव की ज्या ठिकाणी भक्ती आणि शक्ती त्याचं अधिष्ठान आहे. हे भक्ती आणि शक्ती हे शब्द आत्र्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणीच उच्चारले नाही आणि ते इतके गिरवले गेलेले की पिंपरी चिंचवड नगरपालिकेने भक्ती शक्ती चौक आणि नंतर मग काही ठिकाणी पण त्याचं अनुकरण झालेलं आहे. तर भक्ती शक्ती योग हा खरा आत्र्यांचा आत्मा आहे. आत्रे हे मी सांगितलं की शब्द प्रभू होते, भाषा प्रभू होते. विन्स्टन चर्चिलच्या संदर्भामध्ये ते सांगतात की ते मोठे सही करायचे, सर विन्स्टन चर्चिल म्हणाले. ते लंडनला गेल्यानंतर मी त्याला भेटायला गेलो. म्हणत तुम्ही एवढं सर विन्स्टन चर्चिल अशी एवढी लांबलचक सही का करता? ते म्हणाले मी जर छोटी सही केली तर माझं WC होईल. WC म्हणजे शौचकूप. तर असा तो विनोद मला कसा आला ते इंग्लंडमध्ये मी जे TD होण्याकरता गेलो त्यावेळेला मी तिथे हाईड पार्क आहे की एका त्या पार्क मध्ये एका कोपऱ्यामध्ये कोणी येऊन भाषण करावं. तसा तो आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आत्रे कट्टा झालेला आहे. तर त्याचा आत्र्यांनीच सांगितलेलं आहे. आत्र्यांच्या याच्यामध्ये करेच्या पाण्यामध्ये हा उल्लेख आहे. स्वतः त्यांनी एक मोठं प्रकरणच लिहिलेलं आहे हडपार. हे करेचं पाणी मगाशी यांनी सांगितलं की मी कसा झालो. हे जसं डॉक्टर प्रधान म्हणतात की जगाच्या वाङ्मयामध्ये अशा प्रकारचं पुस्तक झालेलं नाही आणि त्याच्यामधला मृत्यूची किंमत घेणारा महाकवी पांडुरंग सदाशिव साने हे आपले परमपूज्य साने गुरुजी यांच्यासारखा लेख कुठेच नाही, जगामध्ये नाही. त्याच्यामधलं जे शेवटचं प्रकरण आहे मी कोण आहे ते अतिशय म्हणजे सुरुवातीची सगळी प्रकरणं तुम्ही वाचली तर तुम्हाला इतकं हशा विषया टाळ्या गंमत वाटेल सगळी. परंतु हे प्रकरण वाचताना तुम्हाला असं वाटेल की आपण तुकारामाचाच अभंग ऐकतोय. आणि आचार्य अत्र्यांना अत्रे म्हणजे मी वाटेल ते केलं असेल, परंतु माझ्या उशाला म्हणजे लोक म्हणाले मामासाहेब दांडेकर म्हणाले पंढरपूरला एकदा त्यांचा मामासाहेब दांडेकरांचं प्रवचन चालू होतं. अत्रे त्या प्रवचनाला आले आणि त्यांचं प्रवचन झाल्यावर म्हणाले मम्मा उद्या मी प्रवचन केलं तर चालेल का? तर म्हणजे चालेल की कळलं. उद्या म्हणे 9:30ला
या बघितली. तर 9:30 झाले, 9:45 झाले, 10 वाजले, 10:30 वाजले आणि तरी अजून आले नाही अत्रे. पण अत्रे येणार म्हणून थप्प लोक, गर्दी चिकार जमलेली होती. अत्रे डुलत आले आणि तिथे त्यांना त्यांचे मित्र भेटले आणि त्यांना तीर्थप्राशन केलं होते आणि आले. आणि मग जय तुकारामावर तास दीड तास अस्खलित तुकारामाच्यावर जे अत्र्यांनी भाषण केलं. मग समारोपाचं भाषण करायला मामाचा दांडेकर उभे राहिले. ते म्हणाले की तास दीड तास हा माणूस, मला सुद्धा इतके तुकाराम माहित नाही तितके यांनी सांगितलेले. दारू इतकी प्रभावी असते हे मला आज कळालं. अत्रे म्हणाले की मामा, मी दारू घेतो, मी दारू पितो, परंतु माझ्या पायाशी ब्रँडीची बाटली आहे, पण माझ्या वृक्षाशी ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा आहे. कुठेही मी गेलो तरी ही 2 पुस्तकं माझ्या सोबतीला असतात. त्यावेळेला तुम्ही मला सांगू नका. अशा प्रकारचा विनोद पंडित. अजून एक विनोद तुम्हाला सांगतो. 13 ऑगस्टला आचार्य जन्माला आले. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. ते असं म्हणतात की 13 ऑगस्टला अत्रे जन्माला आले म्हणजे विनोद जन्माला आला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून भारत जन्माला आला. 2 चांगल्या गोष्टी झाल्या. 2 चांगल्या गोष्टीमध्ये एखादी वाईट गोष्ट होणार. 14 ऑगस्टला सदाभाऊ पाटील जन्माला आले. सदाभाऊ पाटील म्हणजे यावत चंद्र दिवा करो मुंबई तुम्हाला मिळणार नाही. आता यावत चंद्र दिवा तुझ्या काय बापाचे नोकर आहेत का चंद्रसूर्य आचार्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. पण तो असा हजर जवळपणा. अत्र्यांच्या विनोदामध्ये निष्कर्ष अश्लील असेल, पण ज्या बुद्धिप्रधान माध्यमातून, ज्या रसिकतेतून, बुद्धिप्रधान माध्यमातून, बुद्धीची झेप असणाऱ्या याच्यामधनं जो विनोद केलेला आहे तो कधीही अश्लील नव्हता. त्याचं साध्य अश्लील असेल, निष्कर्ष अश्लील असेल, पण साधन अश्लील नव्हतं.